भगवंता तू कसा आहे भगवंता सगळ्याचा आगळा वेगळा असणारा तू भगवंता ऐसा अधिकारण तू रक्ष साचर मुख्य कोंब तो विचार द्वितीय शाखा पणिकाधर कमलान तृप्तिया भगवंता अनेक शाखा असतील भगवंता तू ऐकली मला भगवंता अशी असणाऱ्या भगवंता सकळ मुनीश्वरांचे मंडळ या उपशाखा चालला सवळ हृदयात समाधी सुखकोळ पत्रितया सुकुटली भगवंता अनेक अंग्या फुटल्या असतील अनेक फुटल्या असतील म्हणला असे अनेक कोंबाले असतील म्हणला भगवंता तू वेगळा असणाऱ्या भगवंता न्याय सेवांचं शास्त्र पातंजल व्याकरण वेदांत षटशास्त्राचा हा निश्चित मोहराला तयावरी भगवंता तू कसा आहे तर म्हणला सगळ्या शास्त्राला वंदी असणाऱ्या भगवंता सगळ्या वेदाला वंदी असणाऱ्या भगवंता सगळ्या असणारे 6 शास्त्र 18 पुराणा आणि 4 वेदाला वंदी असणाऱ्या भगवंता इंद्र आज्ञा अमन यम नैऋत्य रसायन समीर पौलस्तुत शतांतु षडांगो बघण्यासहित पुष्प यावरी साजरी त्यावेळेस असणारे नाना तऱ्हेचे कौतुक करणाऱ्या भगवंता सगळ्याला ही देणाऱ्या भगवंता अशा असणाऱ्या भगवंता अष्टलोक पारा संगीत सुखे वायुकुले समस्त सलोकते अद्भुत फळे आली त्यावरी आश्चर्य म्हणला अशी फळं लागली अशी फळं डंबरली म्हणला अशा असणाऱ्या भगवंता ते असणारं झाड वेगळं असतं पण फळं वेगळी असतात अशा असणाऱ्या भगवंता प्रवचन ती फळे घडवणं निर्गुणा संयोजका मोक्ष पूर्ण पक्व फळ अक्षयी आश्चर्य म्हणला पक्व फळ कधी होतो म्हणला ज्या भगवंता तुझाच हात लागलं फक्व फळ होतं म्हणला ती परिपूर्ण जातं म्हणला अशा असणाऱ्या भगवंता ते फळ बक्षिता निर्धारी आपण होय ब्रह्मांड भरी जे जे जाणे द्वैत तुसरी कल्पाती तोच फळ भक्षण केलं की म्हणला आपण सुद्धा परिपूर्ण होतो आपण सुद्धा काय करतो तर म्हणला या भक्तीला पोचतो अशा असणाऱ्या भगवंता ऐसा आदी वृक्ष ब्रह्मानंद मोक्षदायक त्याचे परदाविंद त्या माझी श्रीधर मिलिंद दव्यामद ब्रह्मानंदला स्वामीला शिरम जाऊन असणारे श्रीधर स्वामी म्हणतात की ही ग्रंथ लिहू शकलो मी ग्रंथ चालू शकलो या ग्रंथाचं लेखन करू शकलो मी एक निमित्त मात्र आहे निर्विकल्प वृक्ष सद्गुरुनाथ तो अक्षय फळ दासांची देत ठेवून जावा तृप्त हरी दासाचा दास असणारा भगवंता तो त्या दासाचे फळ देऊ शकतो अशा असणाऱ्या भगवंता मागे 21वा अध्याय पूर्ण झाला होते गोपीची तपणी मागे 21वा अध्याय झाला पूर्ण उदय गोपीची तपण ज्ञान आता मथुरेशी परतन हरिदर्शन घेत त्यावेळेस माग 21वा अध्याय संपला 21वा अध्याय संपूर्ण म्हणणं असणारी उद्धवाने असणारी कथा आत्मज्ञान असणारे म्हणला कुणाला गवळीने सांगितलं आणि ते आत्मा बोध असणारे वस्त्र गवळींना केला कथा संधान ते ऐकून पंडित विचक्षण जे ऐकता पाप विवंचन होय दक्षिण पापापासून मुक्त बसाल ही कथा ऐकल्यानंतर पापातनं निर्मुक्त व्हाल अशी असणारी रसाळ कथा आहे रमानाथ उग्रसेन हरकृपेने राज्य करीत दुष्ट निंदळ पाळले समस्त असरे दुष्ट मला मग तुझ्या बाहेर गेले दुष्ट असणारे पळून गेले मला उग्रसेन राजा राजे करतो आणि राजे कारभार उग्रसेन राजापाशी आहे जैसे हो तृण होताची दुग्ध त्यावरती विजयी जात वेद ती प्राण जाता करणे स्तब्ध ठाई ठाई चिंतेना त्यावेळेस म्हणला ऐका त्याचा प्राण जावा तिथं अमृत वली मिळावी आणि त्याचा प्राण परत यावा असा असणारा उग्रसेन राजाला राजे मिळाले दुष्ट निघून गेलेले आईचे तैसे कंसाचे मारित जाण विराले समस्त दुर्जन मधुरा पुरीचे प्रगणन आनंद असणारे दूर आत्मा असणारे दुर्जन असणारे मला निघून गेले खंडराय तू इकडे बसतो का तिकडे बसतो असरे म्हणला जी कथा असणारे म्हणला असरे दुर्जन निघून गेले तवा त्रित्त वत प्रमाण झाले म्हणला अशी असणारी म्हणला कथा ही असणारी म्हणला दुष्ट दुरात्मा निघून गेलेली नाही आदी व्याधी मृत्यू आकांत हरिकृपेने सगळं भाग्यवंत यथा काळी गण वर्षात आधी आधी कसलीच नाही म्हणला कोणाला दुःख नाही कोणाला खोकला नाही कोणाला थंडी नाही म्हणला कोणाला रोगीत नाही कोणाला कसलाही रोग नाही कुणाच्या कृपेनं या भगवंताच्या कृपेनं
तो कंसाच्या दोन्ही स्त्रिया अस्ति प्राप्ती नामे तया त्या सांगू गेल्या पितया जरासंधा तिथे जवा हा त्यावेळेस कंसाच्या 2 पत्न्या होत्या, 2 पत्न्या असलेल्या जरासंधाला कथा सांगायला गेले. म्हणला कंसाला मारलं आणि कंसाला मारून इथला निपात केलेला आहे. दोघे जणी अत्यंत दिन्या भेटल्या जरासंधाशी लागून तयाच्या कंठी मिठी घालून कधी ती हृदयात हा त्यावेळेस ही जरासंधाच्या मुली होत्या. जरासंधाला जाऊन सांगू लागले, आपल्या वडिलाशी घरात सांगू लागले. म्हणला आणि वडिलाला घरात सांगून आपल्या कथा सांगून आले. कृष्ण आला, आमचा मालकाचा काढा देणं काढलेला आहे. जरासंध घाबरला बहुत म्हणे काय झाला वृत्तांत येरी भूमीशी पडले मूर्छागत शब्द न फुटते हा त्यावेळी तिच्या कन्या असऱ्या जरासंधाच्या म्हणणं असरे मूर्छित पडल्या. मूर्छित पुन्हा शब्द फटायला तयार नाही. म्हणा असरे काय झालं, कंस कसा मेला, काय झालं हे विचार करू लागले. आक्रोश बोलत येतात होता कृष्ण मारले तुझ्या जामाचा मुष्टीचं दारुण या विरा समजता मृत्यू हा त्यावेळेस ही काय कथा झाली. म्हणला कसं संकट आलं, कसा आग लागली असा विचार करू लागलेले. परम पुरुषार्थी कृष्ण राम केला मथुरेशी माझी पराक्रम उग्रसेन स्थायी स्थापना परम सुख झाले. हा तर कृष्ण भगवान या मथुरच्या ठिकाणी मला उग्रसेना राज्य दिलं. राज्य देऊन त्याच्यावर राज्याचा अभिषेक केलेला आहे. म्हणला असं कंसाला मारून टाकला, मिस्टिक मारला, चानूर मारला आहे. कृष्ण प्रताप मागदासी चढला परम कोप जैसा पाय पडता खळवळे सर्प त्यावेळेस एखाद्या सर्पाच्या म्हणला शब्दावर पाय पडला सर्प रागावा असं दुष्ट बुद्धी आठवलेली आहे. केले कन्याचे समाधान म्हणे मथुरेशी क्षण मात्र जाळीन यादव कुळ सकळचे दिन धरून आणीन रामकृष्ण. हा त्यावेळेस रामकृष्णाला धरून आणि म्हणला गोकुळचे मथुरचे जैन असणारे म्हणला सगळीच मरणे तिकडचे. जरासंधे ओढ बांधुनी गाव तेव्हा घातला निशाणी त्याने धुंदुमली आवणी तेवीस अक्ष होणी जळजांचे. श्रीकृष्ण या ठिकाणी कसं आहे, हा जरासंध आता श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी म्हणून तयार झाला आणि त्या याच्याकडे निघालेला आहे. धडकला वाद्यांचा कल्लोळ तेथे दोन्ही गाजरे निराळ भयभरीत ब्रह्मगोळ चाललेले जळ मापदांचे आणि सगळे काय मागत ऋषी असेल दैत्य असेल ते बरोबर घेऊन हा जरासंध असलेला आता श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी निघालेला आहे. बिहेरी धडकल्या शिवदना ते क्षणी ऐकता त्रास उभे करणार रणते लोकांकनित तेने गगनी देव धर्मनीती. आणि ऐकल्या कांठळ्या बसाव्यात अशा प्रकारची वाद्य वाजू लागली. 33 कोटी देवांना सुद्धा धाक बसला. आता हा येऊन काय करतो. शंगे वरंगे पवन काळ गोमुखी चळता चौंडकी काळ मुख वाके सैनर काळ गजती डोर बिडबिडे. आणि मोठमोठे असे हत्ती रथ वगैरे घेतलेले 11 रूप धारण केलेले ते राक्षस सैन्य घेऊन ज्यांच्या जिभा वगैरे बाहेर कळत आहेत असं सैन्य घेऊन तो जरासंध निघालेला आहे. 22 छत्रपती जेने बंदी घातले नरपती आयत जरासंध मागपती मथुरा घेऊ चालला. आणि तो जरासंध काही साधा सुद्धा नव्हता. अनेक देशांचे राज्य जिंकले होते त्यानं आणि त्या राज्यांना आपल्या बंदीखान्यामध्ये टाकलेलं होतं. असा हा पराक्रमी जरासंध तो आपलं सैन्य घेऊन निघालेला आहे. पदाती दळ पुढे जात त्यांचे पायी प्रीती जनानत परी त्यांच्या तोंडावर गरजत हात पुढीत आविषय. आणि 11 शस्त्र हातात घेतली तलवारी वगैरे घेऊन पायदळ असलेलं सैन्य असलेलं त्या जरासंधाचं पुढे 11 आवाज करीत गर्जना करीत निघालेला आहे. नाना परीच्या कासा घालून यदष्टा खुलिवल्या जगणी हात कोणता असेल घेऊन खेटकी अपार मस्तकावरी. आणि वेगवेगळी शस्त्रास्त्र हातात घेतलेली, कोणत्या हातात खेटक आहे, कोणत्या हातात तलवार आहे, भाला आहे, असे शस्त्रास्त्र घेऊन हे सगळे सैन्य त्या जरासंधाबरोबर निघालेलं आहे. जैसा पुढे कल्पतींचं सागर तैसे पायदळ सडका पाश भिंती माळ थोर घेऊन पुढे धावती. आणि अगदी पाऊस पडावा आणि सगळ्या नद्या वाहायला निघाव्यात, समुद्रच लोटावा या ठिकाणी अशा प्रकारचं सैन्य भरपूर घेऊन हा जरासंध निघाला. बळवी चक्रेशा डांगा घेऊन बिलगती चमकती वेगा धनुष्य बाण सूर्य मुर्गा आकृती सतेज. वेगवेगळी शस्त्रास्त्र आहेत, कुणी झाडं घेतलेली आहेत, कुणाच्या हातात धनुष्य आहे, कुणाच्या हातात भाला आहे, कुणाच्या हातात वरच्या आहे, अशी शस्त्रास्त्रासहित 11 रूप धारण करून हे सगळेच आता श्रीकृष्णाकडे मथुरेकडे यायला लागलेले. लघुला यंत्रे आधी घेऊन पुढे धावती खांदी उर्वी दानावे चालत पदी मुदर होय शशांक. आणि तो शशांक असलेला तो झाकाळावा, अंधार पडावा, अशा प्रकारे शस्त्रास्त्रांसहित असं सैन्य या जरासंधाना बरोबर घेऊन तो या मथुरेकडे निघू लागलेला आहे.
मुसळ गदा मुकर परिग शूळ शक्ती लोकंद भंग पट्टीस बाण लोक शिकवर आदर्श ज्ञा भांडणं लागल्यावर असं जसं काय जे आता सापडत तसं घेऊन पळत ना माणसं तसं कोणाला जे काही सापडत ते सापडत कोणी मुसळ घेतलाय कोणी कुऱ्हाड घेतलाय कोणी भाला घेतलाय जसं सापडलं आपल्या हातामध्ये शस्त्रास्त्र घेऊन हे सगळं सैन्य त्या जरासंधाबरोबर आता मथुरेकडे निघालेलं आहे. लोहार गळा त्रिशूळ कोयते कातिया परशु तोमर कुठार घेऊन या धावते पुढे लवला या मथुरा पंथ लक्षणीया. कोणी घरामध्ये शस्त्रास्त्र काही शिल्लक ठेवलं नाही कोणी लहार मुसळ कोणाच्या हातात तलवार आहे तर कोणाच्या हातात कुऱ्हाड आहे कोणाच्या हातात इळा आहे कोयता आहे जे काही शस्त्र आपल्या हातामध्ये सापडत ते घेऊन सगळे आता श्रीकृष्णावर धावून निघाले. सवे चालिले तुरंगा माझी भार चपळ नागर मनोहर मित्र जैसा रामवर भलाडी सुंदर तैसी जय. आणि पुढे पायदळ पळायला लागलेली माणसं चालत चाललेली आहेत त्याच्या माग घोडे निघालेले आहेत घोड्यावर बसलेले सैन्य तशाच प्रकारे आपल्या हातामध्ये भाले वगैरे घेऊन ते घोडदळ सुद्धा पाठीमागे निघालेलं आहे. किती निघाले श्यामकन एकत्र काढले क्षीरसागरी धुवन तैसा वर्ण तयांचा. आणि एकेका घोड्यांचा आकार सुद्धा असे बलवान घोडे असलेले सगळ्या क्षीरसागराचा अंश काढावा असे पांढरे शुभ्र घोडे सुद्धा त्या ठिकाणी त्या जरासंधाबरोबर निघालेले आहेत. डोळ्या आरक्त सुंदर पुचे विद्रोमावर पूर सीमावरून गती उपर ती लोकी गणतया. आणि त्याच्या वेगाची गणतीच करता येणार नाही. पांढरे शुभ्र असे घोडे शिफ्टवर केलेली लाल डोळे असलेले आणि त्याच्यावर बसलेला तो काय घोडेस्वार असलेला त्याच्या हातामध्ये शस्त्र घेतलेले आहेत असं घोडदळ पुढे माणसं पळा लागलेली आहेत त्याच्या मागे घोडे पळा लागलेले आहेत. एक घोडे ढवळवर्ण विशाळ एक निळवर्ण अति निर्मळ एक पिंपळाची केवळ आरवी चपळ चपळता. आणि घोडे सुद्धा तशाच प्रकारचे चपळ वेगवेगळ्या प्रकारचे काही तांबडे आहेत काही बांडे आहेत काही कसल्या वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे काळे पांढरे अशा सगळ्या रंगाचे घोडे त्या जरासंधाच्या सैन्यामध्ये आहेत. एकाच्या आणि काहीशी ज्योती परिवीरा सावरती नथती त्या तुरंगाची जैसी आठवती तृप्तवर्ण छाया दिसे. आणि त्याच्यानंतर रथ असलेले आहेत तेही वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या प्रकारचे घोडे त्या रथाला जुंपलेले असे रथदळ सुद्धा त्या जरासंधाबरोबर निघालं. सावळे घोडे किक्तक एक गजती सिंहमुख एकच कोर परम चाळक एक मुखमुख केशवर्ण. आणि वेगवेगळ्या रंगाचे घोडे आहेत काही सावळे आहेत काही काळे आहेत किंकळ्या मारा लागलेले आहेत असं सैन्य सगळं बरोबर जरासंध घेऊन निघाला. एक चंदनवर्ण चांगले एक चंद्रवर्ण सोजवळे एक शिरवर्ण हसळे चपळ चालती पुढे. आणि चप्पळ असलेले घोडे असलेले काही पांढरे आहेत काही बांधे आहेत खैरे आहेत अशा प्रकारचं सैन्य सगळं बरोबर घेऊन तो जरासंध निघाला. जम्बूद्वीपीचे जांभळवर्ण श्वेतपदीचे चंद्रवर्ण कंसद्वीपीचे पिवळे चूर्ण चितळे चंद्राचे साजिरे. आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या घोड्याचे रंग आहेत कुणाचा काळा आहे पिवळा आहे निळा आहे जांभळा आहे किती रंगाचे घोडे आहेत त्याची गणती करता येणार नाही असं घोडदळ घेऊन तो जरासंध श्रीकृष्णाला मारण्यासाठी निघाला. शार्मली दीपीचे बधीर लक्षद्वीपीचे वर्णचकोर कुशद्वीपीचे स्वजळ सुंदर पुष्करीचे श्यामकर्म. आणि शामकर्ण असलेला रंगाचा घोडा आहे काय पुष्करणी रंगाचा घोडा आहे तांबडा घोडा आहे म्हणजे त्या घोड्याच्या रंगाचं वर्णन सुद्धा कोणाला करता येणार नाही. आता किती घोडे होते तेव्हा सैन्यात असलेल्या घोड्यांची काय गणती करता येते काय असं सगळं घोडदळ त्या जरासंधाबरोबर निघालाय. परमरागीत कुमाईत बदक श्याम स्थिर चालत आरवी उदकावर पळत खूर्ण विजय. आणि एक एक घोडा एवढा चपळ पडतोय त्याचा पाऊल सुद्धा ठरत नाही असे चपळ घोडे त्या जरासंधाच्या सैन्यामध्ये आहेत. नवखंडी 56 देश तिथे वारो एकाहून एक विशेष चित्रीचे भांडाऱ्या समास उघडीले. आता नवखंडामधले ते घोडे गोळा करून आलेत की काय अनेक देशांचे राजे या जरासंधाचे सुद्धा आधिपत्याखाली होते त्या जिंकलेल्या राजाचे घोडे सगळे ह्याच्याच सैन्यामध्ये मिसळलेले असलेले सप्त पाताळामध्ये विचून आणले निवडक घोडे असावेत असं घोडदळ त्या जरासंधाचं आहे. उंच बळाला शृंगार सागर ज्याचे सुवर्ण समान अत्यापर संकेत दाविते अनुमात्र परम मूत प्रवेशती. आणि आता आम्ही विजयी होऊच आता आम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. वीरश्री असते पडणारा पैलवानच जास्त मांड्या थापत असतो बरोबर आहे की नाही कुस्तीच्या फडामध्ये सुद्धा तशा प्रकारचं हे सैन्य असलेलं आता काय आम्ही त्या श्रीकृष्णाला सोडणार नाही अशा त्वेषानं आवेशानं हे सगळं सैन्य निघालेलं आहे. चक्राकार वाजी आवरती अश्व खग क्षत्रिय एक जाती एक रूप होती सपक्ष उडती तुरंग एक. आणि एक पक्षी जसे उडा आकाशामध्ये जर वारं सुटावं आणि पाखरं कशी उडतात तशा प्रकारे उड्या मारणारे ते घोडे चपळ अशा प्रकारचं सैन्य 11 विक्राळ रूप धारण करून आता निघालेलं आहे.
रत्नजळीत वरी पाखरे नावे वसुंधरे चरणी नुपरे मस्तकी तुरा रत्नजळीत झळकत असे. आणि त्यांच्यावरचे अलंकार असलेले रत्नजडीत असलेले ते खोगीर वगैरे घातलेले आहे, लगाम वगैरे घेतलेले आहेत, असे सुशोभित असे घोडे, त्याच्यावर बसलेला हा सैनिक आपल्या हातामध्ये शस्त्र घेऊन निघालेला आहे. मुखी रत्नजळीत मोळे चामरे उळती तेजागळी नृत्य करती गोमंडळी पाय पुळती न लगती. आणि ते आधी उड्या मारत चाललेले आहेत, त्यांना काय आणखी काळच दिसलेला नाही ना. सुखाच्या क्षणी निघालेले आहेत, आवेशाने निघालेत, त्वेषाने निघालेत, काय भय भीती वगैरे त्यांच्या चेहऱ्यावर काहीच नाही. आम्ही आता जिंकणारच आहोत असा आवेश त्यांच्या सगळ्या सैन्यामध्ये दिसत आहे. हिंसती तेव्हा सबळबळे तिने वैसती दिग्गजांची टाळे कवच टोपे घेऊन बळगाळे वरी आढळले राऊत. आणि सगळे त्याच्यावरचे बसलेले काही माहूत आहेत, ते सैनिक आहेत, ते कसे आहेत, त्यांचे टोप असले ती एकमेकाच्या थडकायला लागले, अशी गर्दी एवढी दाटी, असं असंख्य सैन्य त्या जरासंधाबरोबर घेतलेलं आहे. जैसी सौदामिनी अंबरी तैशा असली ती झळकती करी आयसे अश्वाभरते अवसरी मथुरा पंथी चालले. आणि जसं विजा चमकाव्यात अशा प्रकारच्या तलवारी त्यांच्या हातामध्ये लखलखतायत. असं सगळं सैन्य असलेलं त्या मथुरा नगरीकडं त्या जरासंधाबरोबर श्रीकृष्णाच्या स्वारीसाठी निघालेला आहे. अशा वारामध्ये घटते उत्तम नागभार उठावले ऐरावता सदुके चौकंद आणि चपलत्वे. सैन्याचं थव कसं आहे, तर पुढे पायदळ चाललेले आहेत, त्याच्या मागे घोडदळ चाललेलं आहे. आता घोड्यावरलं सैन्य पुढे चाललंय, त्याच्या मागे हत्तीवर बसलेले जे काही माहूत आहेत त्यांच्या हातामध्ये मोठमोठे भाले घेतलेले आहेत. असं हत्तीवर आता त्याच्या बरोबर निघालेलं आहे. सुवर्णाच्या शंखळा खळाळती विशाळा वरी पाखरा घातल्या कर्णावका सुरेख. आणि मखर असलेले त्या हत्ती असलेले त्या हत्तीच्या पायामध्ये त्या साखळ्या सोन्यासारख्या आहेत, खळखळाच्या साखळ्या वाजायला लागल्यात. त्याच्यावरच्या अंबारे आहेत, त्याच्यामध्ये एक एक माहूत त्या हत्ती दळावर सुद्धा बसलेला दिसत आहे. वरी रत्नजळीत वर ढोल ध्वज भिरीत गेले निराळ बळकती अति तेज बोलावी ती शत्रुते. आणि आता शत्रूला ये, आम्ही तयार आहोत, अशा प्रकारच्या आरोळ्या ठोकत या हत्तीवर बसलेले त्या कांबारीत बसलेले सैन्य तिथं आरडाओरडा करीत त्या मथुरेकडे निघालेला आहे. वरीवरी चांबळे रुळती घंटा गरजता दिशा दुमदुमती गरजा स्कंदी वैसती अंकुश तेजत घेऊन या. आता आपल्या हातामध्ये भाला घेतलेला आहे, वरची असते त्या माहुताच्या हातामध्ये हत्तीवर बसलेल्या, ते घेतलेले आहेत. आणि शत्रूला आता ये, आम्ही तुझ्याशी लढायला तयार आहोत, अशा प्रकारे दंड थोपटेत, मांड्या थोपटेत हे सगळं सैन्य त्या मथुरेकडे निघालेलं आहे. तो जिकडे दावी संकेत तिकडे चौपळाची गज उन्मत झडप गहाणोनी पर्वत चुरा करी ते मार्गीचे. आता माजलेली हत्ती त्याच्यामध्ये कसली एक एक हत्ती त्या गंडस्थळाला नुसता असा जरा त्या भाला टोचल्याबरोबर हत्ती त्या बाजूने पळायचा, इकडे काय दिसतंय का म्हणून. एखादा पर्वत असला तर त्या पर्वताला ढोस देऊन तो पर्वत फोडून टाकावा, अशा प्रकारचे एक उद्मत्त अशा प्रकारचे हत्ती त्या सैन्यामध्ये आहे. पुढे चौटाची सुरंग मागे सबळ किंकाटती मातंग त्या मागे मागे रथ सवेग घडाघडात चालली. आता पुढे पायदळ आहे, पुन्हा घोडदळ आहे, पुन्हा हत्तीदळ चाललेला आहे. त्याच्या पाठीमागे आता रथ तयार केलेले आहेत आणि त्या रथाची सुद्धा सैन्यामध्ये भरती करून चाललेली आहेत. रथांची रत्नजडीत चक्रे चपळवेसी चित्रविचित्रे साठे घातले जे वज्रे न फुटती सर्वता. आणि त्या रथाची चाकं असलेली एवढी मजबूत आहेत, कसल्याही प्रकारचा घन घातला तर ते रथाच्या चाक तुटणार नाहीत, फुटणार आहेत. असे रत्नजडीत रथ असलेले या जरासंधानं आपल्या सैन्यामध्ये घेतलेले आहेत. असे एका पाठोपाठ एक सैन्याचे थवेच्या थवे घेऊन तो जरासंध निघाला. मणिमय शोभती स्तंभ वरील छत्र कनकवर्ण स्वयंभ ध्वज भेदिते गेले नभ भिन्न भिन्न स्वरूप. आणि रथ असलेले त्या रथावरचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ध्वज आहेत, झेंडे आहेत, आकाशाला ढगाला भिडायला जावेत अशा प्रकारचे उंच उंच रथ त्या ठिकाणी त्या जरासंधानं बरोबर घेतले. नाना शस्त्राचे भार शतशत चापी परिकर भरले तो निर बाणांनी. आणि त्या रथावर असलेली शस्त्रास्त्र ठेवलेली आहेत, भाती बाणानं भरून ठेवलेली आहेत, भाले आहेत, धनुष्य आहेत. आता जे काही कमी पडेल ते साधन वापरावं आणि त्या श्रीकृष्णाचा निपात करावा असं सगळं सैन्य घेऊन आपल्या जावयाच्या कैवारासाठी हा जरासंध निघालेला आहे. वरी आरोले मारती पुढे धुरे बैसले चतुर सारथी जे संकटी स्वामीची रक्षिती जीवित मानती तृणासन. आता रथ वर सैन्य जसा लढाई करणारा चतुर असतो त्याच्यापेक्षा रथ हाकणारा चतुर असतो. अर्जुनाचा रथ कोण चालवत होता? श्रीकृष्ण चालवत होता. तशा प्रकारे त्या जरासंधानं सुद्धा त्या रथावरच जे काही रथ चालवणारे होते
ते चपळ गतीने चालू होते. एखादं शस्त्र आलं तर रथ इकडे हाकायला पाहिजे, इकडे हाकायला पाहिजे, म्हणजे चपळ गतीनं रथ हाकणारे हुशार हुशार अशा प्रकारचे रथ चालवणारे सुद्धा त्याच्यावर बसवलेले होते. पुढे जुंपले सबळ घोडे जे काळ आणणारे उनी वेगाळे सारथी संकेत दावी जिकडे जाती तिकडे चपल त्या रथाला सुद्धा घोडे एवढे चपळ झोपलेले होते. त्या सारथ्यानं असा नुसतं कासरा जसा वडावा त्या पद्धतीनं तो रथ पळायचा, धावायचा, म्हणजे चपळ गती, वाऱ्याला सुद्धा मागे टाकावं अशा प्रकारचे रथ ते वेगानं हक्कत असत. स्वाय 27 वाक्षोनी दळभार निघाला ते क्षणी वादे वाजती ते नेदरणी उलोपा हे ते आता या सगळ्या सैन्याचा गाजा वाजा आरडा ओरडा धिंगाणा बघून या धरणीला सुद्धा आता धरणी फाटते की काय अशा प्रकारचं धोका, अशा प्रकारचं दुःख, संकट त्या ठिकाणी ओढवल्यासारखं वाटू लागलं. मध्यभागी जरा सुंदर दिव्य रथ परमा सुगद पोहते सनद महावीरी वैष्णीला. आणि हा महावीर असलेला जरासंध, पुढे सगळं सैन्य आहेच, तुम्ही बघितलं सगळ्या सैन्याचं वर्णन, आणि हा एका मध्यवर्ती मोठ्या एका रथावर हा महावीर असलेला जरासंध बसलेला आहे. जैसा चक्रावरी वत्रासुर निघाला सहित दळभार तैसा जरासंध प्रचंड वीर मथुरी समीप पातला. आणि शक्रासूर असलेला जसा त्या हत्तीवर बसून निघावा, सैन्यासहित बाहेर निघावा, तशा प्रकारे हा आपल्या सगळं दळभार सैन्यासह हा जरासंध त्या मथुरीकडे निघालेला आहे. रातोराती धाविनेले वेगी मथुरा पुढे वेढिले सैन्य समुद्रात पडिले वेष्टने बहुती अद्भुत. आणि असा अद्भुत अशा प्रकारचा समुद्राचा येडाच पडावा तशा प्रकारचा वेढा या सगळ्या जरासंधाच्या सैन्याने या मथुरा नगरीला वेढा टाकलेला आहे. लोक गजविले सकळ मनती ओढावला फुलय काळ जरासंध परम सबळ करेले निर्मळ मथुरे. आता हा हारहाकार आरडा ओरडा बघितल्यानंतर मथुरेतले सगळे लोक जागे झाले. आता म्हणजे आपलं काही खरं नाही. हा जो काय कर्तांत काळ असलेला जरासंध या ठिकाणी लढायला आलेला आहे, आपलं काही जगणं शक्य नाही अशी भीती त्या मथुरेतल्या लोकांना वाटू लागली. पळावया नाही वाट प्रजा करेती कलकलाट किती सदट न उघडती कोणाते. आता इकडे तिकडे लोक धावू लागले, पळायला लागले, धावपळ सुरू झाली. आता कुठं लपवून कुठं काय करावं अशा प्रकारची भीती त्या मथुरेतल्या सगळ्या लोकांना वाटू लागली. कंस मारेला यदुरी म्हणून आला मथुरी जामाताच्या कैवारे प्रहे थोर करीला. सगळ्याला आता भीती वाटायला लागली की बाबा या श्रीकृष्णानं त्या कंसाला मारलं आणि त्याचा हा सासरा असलेला जावायचा कैवार घेऊन आलाय आणि तो या ठिकाणी काय आपल्याला जिवंत ठेवणार नाही असं त्या मथुरेतल्या लोकांना धाक बसू लागला. उडा उडा वीर चढती परम सैन्याती विलोकिती एक बोलती एका प्रती बरी गती नदिसे की. आता कुठून तरी चोरून बघायचं किंवा कुठं कसं कसं दिसतंय त्यांचं सैन्य दळ बघायचे, कोणीतरी पत्र्यावर चढायचं तिथून बघायचं. आज समुद्रासारखं सैन्य बघितलं जेव्हा त्यांना भीती वाटायची का आता काय आपली धडकत नाही. कृष्ण आणि संकर्षण दुर्गावरणी विलोकिती सैन्य हरिजवळ आला उग्रसेन म्हणे कैसे करावे आता आता. त्या सगळ्या मथुरेतल्या लोकांनी तर हे सैन्य बघितलं समुद्रासारखं सगळीकडे पसरलेलं आहे. बैरामाने सुद्धा जाऊन जरा थोडं पत्र्यावर चढून वर माळवर चढून बघितलं, सागरासारखं सैन्य दिसतंय. श्रीकृष्ण आता काय इलाज करावा, आता संकट फार मोठं आलेलं आहे. सात्विकी उद्धवा क्रूर मनती संकट आले थोर बहुते अवघे दिन वस्त्र यादवेन देखिले. आणि हे सगळेच आता बळीराम थोडासा घाबरलाच, परंतु त्या ठिकाणचे असलेले त्याचे सगळे सेनापती होते, सैनिक होते श्रीकृष्णाचे, ते सुद्धा घाबरून गेले. आता काय आपलं धडगत नाही असं सगळं वातावरण म्हणजे घाबरलेली अवस्था श्रीकृष्णानं जाणली. जो महाराज वीर पंचानन जो यादव मुकुल रत्न तो पूर्ण ब्रह्म सनातन इंद्रा जीवन श्रीरंग. आणि सगळ्या 33 कोटी देवाधिकांचं दैवत असलेला श्रीकृष्ण हे सगळ्या घाबरलेल्या लोकांची अवस्था बघितली आणि तो या ठिकाणी काय करतोय. जो विश्वपिताचा जनक तू सर्ग सिद्धिचा अंतकारक आनंद ब्रह्मांड देत इच्छा मात्र घडी मोडी दे. आणि हा श्रीकृष्ण कसा आहे, त्या विष्णूचा अवतार असलेला अनंत ब्रह्मांड तयार करणारा, त्याचं चालन करणारा, त्याच्या मनात आले की सगळं मोडून बी टाकणारा असा करता करिवत असलेला श्रीकृष्ण या मथुरेतल्या लोकांची अशी घाबरलेली अवस्था बघून काय म्हणतोय. तेव्हा अद्भुत केले सर्वेश्वरे ऊर्ध्व विलोकिले श्रीकंदरे तो अकस्मात निराळपंथे त्वरे दोर रथे उतरले. आता ते करता करीत होतोय काय, त्याला कमी आहे. एवढं सैन्य समुद्रासारखं जरी भोवताली पसरलेलं असलं तरी या मथुरेचं आता आपल्याला निवारण करावं लागतंय असं म्हणून त्या श्रीकृष्णानं असं नुसतं वर बघितलं. वर बघितल्याबरोबर 2 रथ असलेले त्यांच्या खाली तिथं बरोबर उपलब्ध झालेले आहेत. ते वैकुंठीचे दिव्य रत्न सहस्र मित्र प्रभावासत कोण नवर नव्हे ते अद्भुत गरुड ध्वज झळकवे. आणि त्या 2 रथाचं वर्णन कोण करताय, कुणाला त्याचं वर्णन करता येणार नाही. रत्नजडित अशा प्रकारचे ध्वज असलेले ते 2 सुवर्णासारखे रथ
या दोघांसाठी त्या मथुरेमध्ये अचानक खाली उतरले. शारंग शंख चक्र गदा असती आयुधी अद्भुत दारुक सारित देवी दिव्यंत शास्त्रा सिमरविजो. आणि त्या दारुकानं ते सगळं बघितलं. त्या शस्त्रास्त्रासहित कुठल्याही प्रकारची उणीव भासणार नाही अशा प्रकारचे परिपूर्ण असे रथ त्याच्या सारथ्यासहित खाली उतरले आहेत. वरी ठेवले असे वाते कोणावर नेल तरुंग माते जे अश्व अमृतपान करते ऐका ना आता त्या त्रिभुवनामधून स्वर्गातून आलेले हे रथ आहेत. ह्या कंसाचे म्हणजे त्या जरासंधाचे जे घोडे आहेत हे सगळे मानवी रूपातले खाली मृत्यू लोकातले घोडे आहेत, परंतु ही घोडी स्वर्गातली आहेत. या स्वर्गातल्या घोड्याने अमृत प्यायला त्यांना मिळालेलं आहे. अशा प्रकारच्या रथाने परिपूर्ण असलेली घोडे असलेली त्याच्यामधलं जे भात आहे त्या भात्यातले किती बी बाण काढा ते भात कधी रितच होत नाही. अशा प्रकारचे बाण भाते सगळे परिपूर्ण असे रथ दोन त्या ठिकाणी खाली उतरले आहेत. शबे शुभ्रीव अति सुस्वरूप तिचा बलाहाक चौथा मेघ पुष्प एका दुसऱ्या रथाचा प्रताप संकर्षण आता संकर्षण बलाहक अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्या घोड्यांची नाव आहेत. अशा प्रकारचे वारू असलेले ते रथ या ठिकाणी खाली उतरलेले आहेत. ध्वज मंडत रथ चारी वारू चपळ श्वेत नागर मुसळ आयुधे समर्थ तयावरी ठेविले. आता ज्यांना ज्यांना जे आयुध लागते यांच्याकडे काय होतं कुऱ्हाडी काट्या वगैरे सगळे घेऊन आलते का नाही सगळे त्या ह्याच्या बरोबर जरासंधा बरोबर. इकडे काय आहे नांगर आहे. बळीरामाच्या हातात नांगर असतो. नांगर खोरे अशा प्रकारचे आयुध ह्या रथावर सुद्धा तशी परिपूर्ण भरलेली आहेत. दोन्ही रथ मथुरे उतरले तैसे काशशी मित्र प्रकटले दारुके साष्टांग घातले श्रीकृष्णासी दंडवत. आणि श्रीकृष्णाने कसा चमत्कार केला काय माहिती. त्या दारुक सेनापतीला सुद्धा आश्चर्य वाटलं. त्याने श्रीकृष्णाच्या पायावर नमस्कार केला की बाबा आता आम्हाला भीती वाटली होती का आता कसं करावं याचं निवारण कसं करावं, पण तू असे परिपूर्ण अशा प्रकारचे दोन रथ मागवून घेतलेच उपलब्ध केलेच पाया पडलेला आहे. सकळ पाहते जन डोळा तत्काळ श्रीकृष्णाच्या चतुर्भुज झाला चारी आयुधे घेतली ते वेळा आणि सगळे सैन्य बघायला लागले. श्रीकृष्णाचा चतुर्भुज झालाय. आधी कसे होते दोनच हात होते पण 4 हात आणि 4ही हातामध्ये शस्त्रास्त्र घेऊन त्या रथावर श्रीकृष्ण तयार झाला. देव सुमनांचे संभार वळवणी वर्षी अपार तुझ्या रथी चढला भोगेंद्र हल मुसळ संभाळ. आणि हा श्रीकृष्ण एका रथावर 33 कोटी देव वरून बघायला फुलाचा वर्षाव करायला लागले. दुसऱ्या रथावर हा हलगर असलेला ज्याच्या हातामध्ये नांगर आहे असा बळीराम दुसऱ्या रथावर उभा राहिलेला आहे. आयचे देव कुणी वेळी उग्रसेना स्फुरण आले चतुरंग दळ सिद्ध झाले निशाणी दिले धाव वेगी. आता काय मग पाठीराखा भेटल्यानंतर पुढच्याला पळायला काय व्हायचं कारण आहे का नाही. त्याच ठिकाणी सगळ्या मथुरेतले सैन्य असेल त्या श्रीकृष्णाच्या बरोबरही जमा झालं. प्रत्येकाला सुद्धा स्फूर्ती आली की आता एवढं जरी सागरासारखं सैन्य असलं तरी आपला पाठीराखा समर्थ आहे त्याच्यामुळे आपल्याला काय व्हायचं कारण आहे. ही सुद्धा त्वेषानं बाहेर निघाली. अपार यादवांचे भारत चौकडून उठावले समग्र ते रथी बसल्या उद्धव अक्रूर प्रताप शूर पट. आणि उद्धव आणि अक्रूर हे 2 रथाचे सारथी आहेत घोडे म्हणजे रथ चालवणारे आहेत. ते उभं राहिलेले आहेत आणि सगळं सैन्य मथुरेतलं असलेलं आपली आपली शस्त्रास्त्र घेऊन सज्ज झालेलं आहे. बळीभद्र आणि घननिळे सबळ बळे शंकत हाटिले जरासंधाचे सैन्य दचकले वीर झाले भयभीत. आता सगळे आलती सगळी त्वेषण आरडाओरडा करीत गर्जना करीत, परंतु ही गर्जना ऐकल्याबरोबर जसं कसं असतं त्या जंगलामध्ये कोल्हे कुठपर्यंत कोही कोही करतात जोपर्यंत त्यांना सिंहाची गर्जना ऐकायला भेटत नाही तोपर्यंत करतात. तशा प्रकारे यांचा आरडाओरडा असेल ना इकडच्या बाजूची गर्जना ऐकल्याबरोबर त्या जरासंधाचं सैन्य सगळं दचकलं. तो वसुदेवाने बारीची देवेळी आला उग्रसेना जवळी एकच घाई लागली रण तुरांची ते वेळी. आणि तो उग्रसेन जवळ आलेला आहे ते सैन्य सगळं इकडे आता त्वेष आला स्फूर्ती आली त्यांचा आळस सगळा नाहीसा झाला भीती नाहीशी झाली. ही सैन्य सगळं तयारीला लागलेलं आहे. उल्हाट यंत्राचे मार दुर्गावरणी होती अपार परत सैन्याचे यंत्र गोळ समग्र दुर्ग परगा पळती माझी. आणि ते एकमेकांचं सैन्य एकामेकांच्या मिसळल्याबरोबर इकडून जो सैन्याच्या शस्त्रास्त्रांचा मारा व्हायला लागलेला आहे त्या जरासंधाच्या सैन्याला काही ते शस्त्रास्त्राचा मारा सहन होत नाही. उघडलेले मथुरेचे महाद्वार सिंहनादी गर्जती अपार यादव निघाले बाहेर रामकृष्ण समवेत पै. आणि श्रीकृष्ण आणि बळीराम या दोघांना 2 रथावर बसून ही यादवांचं सैन्य असलेलं त्या मथुरेच्या बाहेर त्या कंसाच्या सैन्याकडे निघालेलं आहे. दोन्ही सैन्य झाला मेळा दळकत वाद्यांचं कमळ डळमळीत उर्वरी मंडळ दिग्गजता. दोन्ही सैन्याचा एकत्र मेळ बसला. आता युद्धाला लढायला सुरुवात झालेली आहे. इकडच्या बाजूला जरासंधाचं सैन्य आणि इकडच्या बाजूला
बळीराम आणि श्रीकृष्णाचं सैन्य आहे. रणधुमाळी त्या ठिकाणी वाजलेली आहे. जहाली एकाची रणधुमाळी नारदनाचे अंतरमणी म्हणे बली मांडले येथे काळी वाजविता आनंदे. आता सगळीकडे कळ लावणारा नारद मुनी त्या ठिकाणी त्याला आनंद झालाय. आता काय बरं झालं म्हणजे कसं काय होईना तिकडं आपल्याला आनंद होऊ लागलाय. आता या ठिकाणी श्रीकृष्ण बळीराम हे जिंकतात, विजय होतात हे तर सगळ्याला माहितीच आहे. अशा प्रकारे 33 कोटी देवासहित सगळ्यांना आनंद होऊ लागला. उत्तरावया पृथ्वीचा भार या लागे अवतरला तो श्रीधर तो विजय हो का निरंतर सकळ कर सुरवती बोल. आणि सगळ्या सुरवरांना 33 कोटी देवांना सुद्धा आनंद वाटायला लागला की ह्या पृथ्वीवरला भार, राक्षसांचा भार असलेला किंवा पाप माजलेला आहे, तो भार उतरवण्यासाठी हा श्रीकृष्ण इथं अवतरलेला आहे. त्याला विजय मिळावा असं सगळं देवांना सुद्धा वाटू लागलं. असो पायदळ लोटले तेव्हा ती श्रीधर तो विजय हो का निरंतर सकळ सुरवर बोलती. आता पायदळ आणि पुढे जे काही तिकडून आलेलं त्या जरासंधाचं सैन्य, इकडून चाललेलं या श्रीकृष्णाचं सैन्य एकमेकांमध्ये मिसळा लागलेलं आहे. मारामारी सुरू झाली, लढाई सुरू झाली. 33 कोटी देव सुद्धा म्हणायला लागले की आता आपल्या श्रीकृष्णाच्या सैन्याचा विजय व्हावा. गजावरी गज लोटले रथाची रथ झगटले एकची घर चक्र मांडिले रामकृष्ण पाहती. श्रीकृष्ण आणि बळीराम आता पाहायला लागलेले आहेत. सैन्य खालची जी काही रिकामी होती ती मारामारी करायला लागली. घोड्याचे घोडे भिडलेले आहेत, हत्तीचे हत्ती भिडलेले आहेत, रथाचे रथ भिडलेले आहेत. असा तर रणधुमाळ त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. जयशा जलदाची शर येती एकसरा एक येता तिला गुणी चुरा होऊनी पडती धरेवरी. आता सैन्य आता मारामारी म्हणल्यानंतर कोण कोणाला काही कमी असते का? पावसाच्या धारा जशा याव्या तशी इकडून पावसाच्या दारासारखे बाण सुटायला लागले आणि तिकडूनही पावसाच्या दारासारखे बाण सुटायला लागले. पाऊसच एकत्र मिसळावा अशा प्रकारचं रणगंधन सुरू झालेलं आहे. शिरी वीरांची उसळती देख जैसे आकाश पंते कंदुक प्रेते पळती असंख्य गणना नाही आश्वासा. आणि त्या मैदानामध्ये कितीतरी मरून पडायला लागलेले आहेत. जमिनीवर चेंडू जसं ठिपकून वर उडून जावं तसे शिरं तुटून चाललेली आहेत. खाली रक्तमासांचा सडा पडला. सैन्य किती मिळेल त्याची कुणाला गणती करता येणार नाही असं युद्ध सुरू झालेलं आहे. गणितांचे पोर जात शोणितांचे पोर जात माझे गज केले वरी हात रथ मोडल्या संख्यात नाही गणित अश्वांसी. रक्तांचा पूर वाहू लागलेला आहे. एवढं तिथं सैन्य मरून पडलंय. हत्ती किती मरून पडले काय माहिती नाही. रथ किती मोडले, चाक किती मोडून पडली याचा पत्ता लागणार नाही. अशा प्रकारचं रणगंधन सुरू झालेलं आहे. कृष्ण बळे यादवानी वार केला पर दळाचा संहार उठावले जरासंधाचे वीर पशुपाळाती वक्रदंत. आणि त्यावेळेस पशुपाळ वक्रदंत यासारखे जे काही सैन्य असेल त्या जरासंधाचं सुद्धा तिकडून त्या ठिकाणी या सैन्यामध्ये मिसळलेलं आहे. ठेवणीच राखीव असलेलं सैन्य पुन्हा या ठिकाणचं रणकंदन बघून पुढे आलेलं आहे. कृष्ण दोषी मिळाले अपर त्यात रुक्मी आला भीमकुमार महाभीमाची दुराचार अतिनिंदती दुरात्मा. आणि त्या भीमाचा द्वेष करणारे असे दुरात्मा असलेले त्या बाजूने आले. इकडून रुक्मांगद ह्यासारखे सैन्य यासारखे वीर या बाजूनच पुढे झालेले आहेत. त्याने अपार युद्ध केले यादव सैन्य माघारले आईसा रामकृष्ण देखील रथ लोटिले ते आता थोडा वेळ का होईना पण जरा चढ उतार होतच असते काय का नाही. मग थोडस सैन्य मागं हटते असं दिसायला लागलं. जरासंधाचा जरा पराक्रम वाढायला लागलाय असं पाहिल्यानंतर श्रीकृष्ण उठलेले आहेत. जैसे वारण चक्र दारुण त्या तरी गवी दोघे पंचानन श्रीकृष्ण शारंग चढवून सोडिले बाण चपळत. त्यावेळेस आपल्या सैन्याचा जरा पराभव होतोय असं दिसल्याबरोबर श्रीकृष्णाने बळीराम आपल्या रथावर चढलेले आहेत आणि दोघांनी पावसासारख्या बाणांचा वर्षाव करायला सुरुवात केलेली आहे. जैसे पूर्वी श्रावणा ऋषुते जावनी वैष्णव बंधू पुरीते किंश पुरुषासहित युद्ध ते प्रतापवंती केली जे. आणि त्या श्रीकृष्णानं आणि बळीरामानं आपल्या सैन्याची स्फूर्ती वाढवण्यासाठी म्हणून अशा पराक्रमी युद्धाचा प्रसंग त्या ठिकाणी निर्माण केला आणि बाणांचा वर्षाव त्या जरासंधाच्या सैन्यावर सुरू केला. कंसात गयसा सीत परम प्रतापी रणपंडित असंख्यात बाण सोडित नोय गणित शोषते. आणि त्या कंसाचा वध करणारा अगोदरचा पराक्रमी असलेला वीर किती बाण सोडतोय, किती सैन्य त्या जरासंधाचं मारलं जातंय याचं गणित करता येणार नाही असा पराक्रम श्रीकृष्ण बळीराम दाखवू लागले. की कुंभोध वसुदेव नंदन रण सागर करू पाहे प्राशन की मागध सैन्य शुष्क विपिन त्यासी शुक्राग्न श्रीरंग. आणि ज्याप्रमाणे अग्नी जाळायला तयार व्हावा किंवा त्या अगस्त्य ऋषीनं समुद्र प्राशन करायचा प्रयत्न करायचा धाडस करावं. आता हे सगळं संपतंय की काय अशी शक्ती दाखवावी अशा प्रकारे श्रीकृष्णानं सुद्धा त्या
जरासंधाच्या सैन्याला मागे सारायचा प्रयत्न केला. की मागधवीर हिची नग त्यावरी वज्रधर श्रीरंग हस्तक्षेप छेदोनीचा वेग पाळी मगर जळ जमिनीवरी की मागधवीर हिची नग त्यावरी वज्रधर श्रीरंग हस्तक्षेप छेदोनीचा वेग पाळी मंगळ जननीवरी देवी साक्षोहिणी दळ त्यात मुख्य मुख्य उरले प्रबळ वरकड सैन्य समळ कृष्णा निले बाणावरी. आणि त्या श्रीकृष्णाने काय केलं तर त्या जरासंधाच्या सैन्यामधले जे काही वरकड सैन्य होतं ते सगळं बरंच जेरीस आणलंय आणि जे मुख्य मुख्य सैनिक होते ते शिल्लक राहिलेले आहेत. मुकुट रांगावळे तुटुनी कागल टोप पडिले धरणी महावीर पाठी देऊनी पळ लागले ते धवा. आणि त्यावेळेस आपल्या सैन्यामध्ये दानादान बघून बरेचसे वीर असलेले सैन्य असलेलं त्या ठिकाणी माघार घेऊ लागलं. आता आपल्या इथे निभाव लागत नाही अशी धाक त्यांच्या मनामध्ये झाली. गुडारा सहित रीती कुंजर सैरा दावती आणि वार ध्वजा सहित रथा पर शून्य पारिले मारुनी. आणि त्या रथावरचा माहूत पडला खाली. रथ असलेले ते घोडे असलेले रिकामाच रथ घेऊन माघारी पळू लागले. हत्या असलेले ते मागे सरकायला लागले. सैन्य सगळं घाबरगुंडीला उडालेलं आहे. छत्रीचा म्हणे पताका ते केर पडिला देखा अशुद्ध नंदीचा वाहे बळका घायल जीत पोहती. आणि त्या ठिकाणी अश्वाचा म्हणजे चिखल झालेला आहे. सैन्याचा रथाचा थरा पडला थर साचलेला आहे. अशा प्रकारची अवस्था त्या सैन्याची झाली. कोणी पंडिताचे दिव्य ज्ञान पाखंडी पळती घेऊन वदन त्याचे वीर प्रश्न होऊन पळती झाले ती जवा. आता एखादा शहाणा माणूस आल्यानंतर बाकीच्याची बरोबर जशी बंद होते तशा प्रकारे या श्रीकृष्णाला आणि बळरामाला बघून या जरासंधाच्या सैन्याची दानादान उडाली. इकडे कृतांत दचकी देख आईची बळीभद्रे पोळीती हात जरासंधावरे कायक रथा समवेत लोटला. आणि हवा आता सैन्य तर मागे सरकायला लागले परंतु एखादा काळ येम जसा असावा तशी एक हाक मोठी देऊन बैराम असलेला त्या जरासंधावर धावून आलेला आहे. देखुनी बळरामाचा प्रताप हरपला मागधवाचा दारुण दर्प जैसा शंकरापुढे कंदर्प दहन काय शंकला. आणि त्या शंकरापुढं त्या कंदर्पाचा दर्प जसा गर्व जसा हारानं होतो तशा प्रकारे त्या बळरामाचा धाक त्याचा नुसता आरोळी ऐकल्याबरोबर या जरासंधाची कांठाळी बसावी किंवा याचं मन दचकलेलं आहे. मुसळ आणि नांगर हाती घेऊन बळीभद्र रथाखाली उडी सत्वर घालून या दाविनला. आणि आपल्या हातामध्ये एका हातामध्ये मुसळ घेतलाय आणि दुसऱ्या हातामध्ये नांगर घेतलाय अशी दोन शस्त्र हातामध्ये घेऊन हा बळीराम रथाच्या खाली उतरून त्या जरासंधाकडे धावू लागला. नेंगर घालून या ओडीवीर मुसळ गाय कधी चूर वीराचा सहार जरासंध पाहत असे. आणि हा जरासंध बघू लागलेला आहे. त्या नांगराचं जे फळ असलं का नाही ते फळ नरड्याला अडकवायचं आणि त्याला उडून घ्यायचं आणि मुसळाने एक एक सैनिक असा मारून टाकायचा. धनुष्य तळवणी गुण जरासंधी सोडिले बाण जैसा धारा वर्ष गण शर निर्वाण सोडिले. आणि असं पाहिल्यानंतर त्या जरासंधानाही आपलं धनुष्यबाण घेतलेलं आहे आणि जशा पावसाच्या धारा सुटाव्यात तशा प्रकारे बाणांचा वर्षाव सुरू केला आहे. ते कृष्णाग्रजे न मानून ते वेळी धावा घेतली रथाजवळी नांगर घालून तत्काळी जरासंध ओढीला. आणि हा जरासंधाचा पावसाचा वर्षाव बघून हा बळीराम पुढे धावून गेलेला आहे आणि नांगर नरड्याला अडकवून त्या जरासंधाला आपल्या समोर ओढून घेतलेला आहे. मुसळ घावे करावे चूर्ण तो बोले जगजीवन याचे न मारावे आपण न्याय बांधुनी रथासी. आता त्या दुसरं मुसळाचा ठोका बसल्या त्या जरासंधाचा जीव गेला असता परंतु श्रीकृष्णानं सांगितलं अरे बाबा तसं काय नको म्हणले करू आपण एवढा काय पाप करायची गरज नाही याला आपण आता रथाला बांधून घेऊन जाऊ. तो देववाणी बोले आकाशी भीमा हाती मरण यासी मग वरून पाशी घालून वेगेसी धड रथासी बांधिला. आणि त्याचा भीमाच्या हाताने याचं मरण आहे. आपण याला मारणं काय बरोबर नाही. त्याला मोहपाशी घातला त्याला बेशुद्ध केलं आणि रथाला बांधून घेतलेला आहे. जैसा मृगवेंद्र दिला वरण तैसा चालविला रथी बांधून विजय झाले रामकृष्ण पुष्पवर्षती. आता देवाना फुलांचा वर्षाव सुरू केलाय. एखाद्या वाघानं हरणाला धरून जसं ओढीत आणावं तशा प्रकारे आणि त्या रथाला जरासंधाला बांधलं आणि ओढत ओढत घेऊन येऊ लागलेले आहेत. जरासंधाचे वीर ते वेळी उरले ते आगे ती पळाले जैसे यमुना यज जमानाचे संकट ओळवले आश्रित पळती दिशा दिशा. आता राजाला संकट आल्यानंतर बाकीचं कशाला थांबतेत कोणी. जरासंधाच आता ओढीत घेऊन चालल्यानंतर बाकीचं सैन्य नको म्हणले आता काय आपल्या इथं निभाव लागत नाही जिकडे तिकडे ते पळून जावं लागले.
श्रीरंग म्हणे बळीरामा ते आता सोडावे जरासंधा ते हा मिळवून आणील दैत्यांचे मागुती त्यांचे सहारू. आता ते बाकीचं सैन्य पळून गेलं. थोडा वेळ त्याला रथाला बांधून उडीत आणलं, पण त्या दोघांनी जरा थोडासा विचार केला. म्हणजे बरं झालं, आता याला जर आपण नेलं तर सहितच युद्ध संपल, पण आपल्याला संपवायचं ना आणखीन काय तिकडे शिल्लक राहिलेली असतीलच की. म्हणजे आपण याला सोडून देऊ, हा माघारी जाईल आणि बाकीच्यांना सगळ्याला बोलवून घेऊन येईल. सगळ्याचा काटा काढल्यानंतर मग याचा बंदोबस्त करू, असा दोघं विचार करू लागले. पृथ्वीवरील जे निंदक फळ ते तुकी येथे आणि सकळ आईचे बोलता घन निळ सोडीला तत्काळ बळीरामे. आणि मग श्रीकृष्णानं सांगितलं की बाबा जेवढे काही खळ दुष्ट दूषण दुरात्मे तिथं शिल्लक राहिलेले आहेत ती सगळी गोळा करील आणि ती या ठिकाणी घेऊन येईल. त्यांचं रणकंदन करायला आपल्याला थोडी संधी आहे, असं श्रीकृष्ण सांगितल्यानंतर बळीरामाने त्या मग अत्यंत करीत खेद स्वस्थळा पाचला जरासंध म्हणे 22 सरळ केला बंद तो पुरुषार्थ व्यर्थ गेला. आता एवढं सैन्य घेऊन गेलो तू, घोडदळ पायदळ हातीदळ रथदळ सगळं, परंतु काय व्यर्थ झालं म्हणला. त्याच्या तोंड खाली मान घातली त्या जरासंधानं. मला मारलं बी नाही म्हणजे मला सोडून गेलं. आता पुण्या तोंडानं माघारी जावं, खाली तोंड घालून तू जरासंध परत निघाला. मी सेवेन घोरारण्य तप करीन तेथे बैसून परिनागरासी जाऊन मधीन काय दाखवू लोकांचे. आता मी माघारी जाऊन त्या माझ्या गावाला काय म्हणून तोंड दाखवावं, इकडंच कुठेतरी निघून जावं आणि जंगलामध्ये जप तपश्चर्या करीत बसावं, असं वाईट त्या जरासंधाला वाटू लागलं. तो रुक्मिया शुकाळ वक्रदंत मार्गी भेटले अकस्मात मागदांचे समाधान करीत तप संकल्प करू नये. आणि मग काहीतरी जप तप संकल्प करावा आणि त्याच्यानंतर पुन्हा काहीतरी सिद्धी मिळवावी असा विचार मनामध्ये येऊ लागला. जय अथवा पराजय महावीरांची पडे हा समय पुरुष पुरुषार्थ सांडू नये करावा उपाय मागुती. तेव्हा त्याची काही मित्र कंपनी आहे, दोस्त असेल तीच त्याला भेटली जरासंधाला. म्हणले वा ठीक आहे, असं काही नसतं म्हणले. एका पराभवानं कुठं आपण माघार घेणं बरोबर नाही, क्षत्रिय धर्माला शोभत नाही. आपण कुठंतरी तपश्चर्या करणं वगैरे हा काय आपला धर्म नाही. आपला धर्म कसा आहे, क्षत्रिय धर्म आहे. आता पुन्हा माघारी जाऊ, पुन्हा ताकद मिळवावी, पडलेल्या पैलवानानं पुन्हा शक्ती मारवावी आणि कुस्ती खेळायलाच पाहिजे का नाही. तशा प्रकारे आपला जसा धर्म आहे तसा तो धर्म पाळावा, असे त्याचे साथीदार सांगू लागले. जो काय त्याचे प्राण तोन सोडावे अंगवण मागोती जळबारा घेऊन आपलं जे काही धर्म आहे तो आपण पाळलाच पाहिजे. पुन्हा जायचं, पुन्हा झैली जमा करायचं, पुन्हा यायचं, पुन्हा ताकद करायची आणि पुन्हा आपण लढाई करूया, असं तो विचार करू लागले. आयचे जरासंधाचे वळविले मागोती ते तुकेचे दळ मिळविले सेवेचे मागवे दाविले केले मथुरेवरी पूर्वत. आता तसं सांगितल्यानंतर मग काय जरा त्याला थोडस बरं वाटलं. बरं ठीक आहे म्हणजे आता तुम्ही सांगता तसं करू. पुन्हा आणखीन पहिल्यासारखं सैन्य गोळा केले, घोडदळ हातीदळ पायदळ आणि पुन्हा एकदा तो जरासंध त्या मथुरेवर चालून आलेला आहे. मागोती बळीरामे धावणे बांधीला वरून पाश घालून बांधवे तिथला सोडून पुढे ते उत्थान आणि केले. आता पुन्हा एकदा तसाच आला, पुन्हा एकदा तशीच लढाई झाली, पुन्हा तसाच सैन्य सगळं पळून गेलं. बळीरामान पुन्हा धरला, आपल्या रथाला आणून बांधला, पुन्हा सोडला, परंतु या जरासंधाचं काही जे आंदोलन आहे ते काही सुटत नाही. आयसा दशसप्त वेळ संग्राम माझला तुंग सिंहावरी सिंह लोटले सबळ तैसा पण इंद्रदयी त्याचे. आता किती वेळ झाला असं, 10 आणि 7 17 वेळेस, बरोबर आहे ना. 17 वेळेस ह्या जरासंधाचा पराभव केला, माघारी जायचा, पुन्हा आणखीन सैन्य घेऊन यायचा आणि पुन्हा लढाई करायचा. अशा प्रकारची लढाई त्या जरासंधानं 17 वेळेस श्रीकृष्णाबरोबर केलेली. 17 वेळ बळीरामे धरिला तैसाची श्रेंगे सोडविला तो नारद मुनी पातला जरासंधाचे भेटीचे. 17 वेळेस धरला, पुन्हा सोडला, पुन्हा धरला, पुन्हा सोडला. एवढ्या वेळेस अपमान सहन करून करून झाल्यानंतर नारद मुनी एकदा आले आणि त्या जरासंधाला भेटून काय सल्ला देत आहेत. म्हणे तू कष्टला 17 वेळा तुझं नाटोपी राम घनगिळा तरी काळवयवन असे सबळा त्याचे साय बोलविजे. त्या नारदाने येऊन थोडीशी कळ लावली. म्हणजे आता काय हाय का नाही लाज लज्जा शरम. म्हणजे 17 वेळ जातो लढाई करतो माघारी, तू तसं काय नको करू. म्हणजे आता तू कोणतरी साथीदार घे. तो काळेवन असलेला राक्षस बलाढ्य आहे, पराक्रमी आहे आणि त्याला जर तू मदतीला घेतलंस तर काय ह्या दोघांचा बंदोबस्त झाला तर बघ, अशा प्रकारचा सल्ला त्या नारदाने जरासंधाला दिलाय. यादवांचा पराभव संपूर्ण काळावन हाती असे जाण त्याचे असे शंकर वरदान ते वर्तमान एक तू. आणि त्या शंकराचं वरदान असलेला हा काळेवन राक्षस जर तुला सहकार्याला आला, मदतीला आला, तर त्या शंकराच्या वरदानानं परिपूर्ण असलेला हा काळेवन तोच काहीतरी या श्रीकृष्ण बळीरामाचा बंदोबस्त करील, असं त्या नारदाने त्याला सांगितलं. गर्गाचार्य महर्षी तो कुलगुरु होय यादवांशी विद्या संपन्न तेजोराशी प्रतिसूर्य दुसरा. आणि अगदी सूर्यच असावा.
तेजोर असे असलेला पराक्रमी असलेला असा शूरवीर हा काळ येऊन आहे असं तो नारद त्या ठिकाणी सांगू लागले. एक या देवी आपली कन्या गर्ग ऋषी सीधी दिली जाना परिठावन आहे संतना बहुत दिवस लोटले. आणि त्या गर्ग मुलीनं दिलेली आपली मुलगी असलेली बराच वेळ प्रयत्न केला परंतु त्याला काय मुलबाळ झालेलं नव्हतं. तो यादव विनोदी उदंड मनी गर्ग ऋषी आहे शंड आईच्या एकताची प्रचंड क्रोध आला मुनी ते. आणि हा गर्ग मुनी असलेला त्या ठिकाणी कितीदा तरी त्याचं लग्न केलं तर त्याला काय मुलबाळ होत नाही असं ऐकल्यानंतर त्याला थोडासा राग आलेला आहे. म्हणे यादव तुम्ही उन्मत ऐसा नेहमी तो पुरुषार्थी सुत यापुढे पराभव समस्त होय तुमचा एकदा. आणि असा अपमान झालेला त्या गर्ग मुनीनं थोडासा पुरुषार्थानं सांगितलं की मी असा एखादा पराक्रमी वीर तयार करेन जन्माला घालेन जो वीर तुमच्या सगळ्या यादव कुळांचा नायनाट करेल. परम क्रोध धावला ब्राह्मण केले हिमाचळी अनुष्ठान हिम गजामात प्रसन्न सप्तकाळीच झाला. आणि त्यावेळेस त्या गर्ग मुनीनं तपश्चर्या केली हिमालयामध्ये पर्वतामध्ये जाऊन तपश्चर्या केली आणि ती पर्वतात्मजा गंगा त्याला प्रसन्न झाले. ये रोमागे वरदान आयसा पुत्र जे मज लागून जो यादवासी पराभवून राजे. आणि तुम्हाला अशा प्रकारचं काहीतरी वरदान दे की ज्या यादव कुळांचा माझा मुलगा निपात करू शकेल. शिव म्हणे तू करीत अनुष्ठान मच्छे छत्री मागील भोगदान तिचे पोटी पुत्र दारुण महादुष्ट होईल तुझा. आणि तू अशा प्रकारची तपश्चर्या घोर तपश्चर्या केल्यानंतर मत्स्यकन्या असलेली तिच्या पोटी तुला एक चांगला शूरवीर अशा प्रकारचा मुलगा प्राप्त होईल. ब्राह्मण क्षत्रीचे पोटी पुत्र कदा नव्हे अपवित्र यथा भूमी यथा कुर होईल साचर द्विजवरा. आणि तो मानवी रूपामध्ये जन्मलेला त्याला कुठल्या प्रकारचा दोष नाही किंवा ब्राह्मणाच्या पोटी जन्मला वगैरे असा काही दोष काय लागणार नाही. तुझ्या पोटी तो जन्मला असल्यामुळे वीर आणि पराक्रमी असा होईल. तो तुझा वीर नंदन दुष्ट क्षत्रिय होय निर्माण असो गर्ग करीत अनुष्ठान महाविपन सेवित. आणि असा वर मिळाल्यानंतर त्या गर्ग मुलीनं घोर अशा प्रकारची तपश्चर्या सुरू केली. तो दुष्ट एक अमलेच्छपती त्यासी नव्हे नपुसपती तेने स्त्री पाठविणी गर्गपती शृंगावरून एकांती. त्यावेळेस कोण आहे तो गर्गपती. अरे मागितलं सांग त्याच्या म्लेच्छपती. म्लेच्छपती. तिसी भोगदीला जाण तोची हा म्लेच्छ काय येऊन यासी तू संगे घेऊन मुतरीवरी जाय का. ऐकता गेला संग संतोष पास गेला सर्व वृत्तांत सांगिला तो धावला काळ येऊन. त्यावेळी जरा संजना कथा सांगितल्यानंतर काय बाबा भयानक राग अशी दुष्टाला दुष्ट मिळली की दुष्ट बुद्धी तयार होत असते. माणसाच्या ठिकाणी बुद्धी निर्माण होती. कधी होती ती विषाणवती बुद्धी निर्माण कशी होती तरी म्हणला हे नकोटी मेच्या साक्ष मग साचे रोगमया शिशुपाल साचे साये झाले सत्वर. त्यावेळेस रुक्मिणीचा भाऊ रुक्मय असणारा सुद्धा मनात लिहून निघाला. रुक्मया त्यानं सुद्धा दळभार सज्ज केला. सज्ज करून कृष्ण भगवंतावर आता काय सांगायचं. रुक्मिणीचा भाऊ होता. कोण होता? रुक्मिणीचा भाऊ होता. तरी सुद्धा रुक्म्या या श्रीकृष्णावर भगवंतावर या काळवंडला साथ जरा समजा साथ आय शिशेना मिळून सदैव रजनी माती करती मार्ग सर्वता रामा श्रीरंग वर्तमान कळाली. त्यावेळी जगाचा काय काय मारलंय त्यांनी काही केली मला त्याला मारायला काय दिलं. ते दुष्ट दुरात्मा ही मादली ही दुर्जन बुद्धीची ही कपट बुद्धीची याची संपण्याची वेळ लवकर आलेली आहे. म्हणून असं नारदानं कळ लावली. नारदानं कळ राहिलेली आगल्याची बगल्याची मला गोळा तुतना ती माग काय आगल्याची बगल्याची म्हणजे बगलच बी होती आगल्याला होती सगळ्यांचा गाडा का म्हणायचा. महादेव समुद्रापाशी मागून ठेव द्वारका नगरा पूर्वगिरीची. त्या काळ येवणाच्या बेन श्रीकृष्ण भगवानदाने काय केले तत्काळ द्वारका निर्माण केली. कुठे केली? सागराच्या ठिकाणी केली. आता द्वारका आहे सागर आहे द्वारका मध्ये
कृष्ण भगवंताने कुणालाच काय करू दिलं ना ती स्वप्नामधल्या गोष्टी आहेत त्या ज्योतीत सगळी वरती ही मथुरा नगरी तिने असलेली लोक सगळी द्वारका बांधली त्याने कधी बांधली द्वारका काही कुणाला कळलं नाही आणि सगळी द्वारकाची रचना केली द्वारकेची रचना सांगत असमत तरी हा देवाडी भूत द्वारका वर्णनात पुरुष पुढे रचना केली भगवंताने द्वारका तयार कशी केली सपनामध्ये द्वारका केली तुम्हाला सांगितलं बघायला तुम्ही तो 21 शतकामध्ये करत होती हा देव सर्वांच्या ठिकाणी आहे जे कुणाला काही पूजा राहत नाही तो देव आहे पहिली द्वारका स्वप्नामध्ये तयार केली असे देशिवाय तुमच्याकडे काही द्वारका कमलोद्भव श्रीकृष्ण द्वारका तयार केली म्हणा द्वारकाशी सागर द्वारका तयार केली म्हणा ही दुरात्मा ये द्वारका देवाने तयार केली म्हणा कशी देवाने द्वारका तयार केली म्हणा कुणाला काय कळलं द्वारकेबद्दल त्या मथुरीच्या लोकांना द्वारकेचा होता मथुरीचा ही काही कळवलं देवाने द्वारका कशी तयार केली ह्याच्या मागे आणि द्वारका किती अद्भुत त्याच्या कानाचा पोती समाजच्या पुढे राम उभे त्या वरतीमध्ये आपण एक सगळं धन धैर्य विश्वये संपदा भैरवाचा पाठवला या भगवंतानं इच्छा मात्र त्याची मालिकेनं इच्छा मात्र कडपून करती म्हणजे स्वर्ग तयार करायला वेळ तो मथुरेश डोकर देणे सगळं तुला निघून गेलं द्वारकेमध्ये येऊन तुला कृष्ण भगवान एकटाच राहिला मथुरेमध्ये आणि ही काळमध्ये मेहनत द्वारका समुद्रामध्ये बांधकाम केलं आणि तिथे सगळी मिळून तिच्या द्वारकेमध्ये आणि कृष्ण मथुरेमध्ये एकटा बसला रजनी मात कृष्ण भगवान द्वारका आपली माया घातली माया घालून द्वारका तयार केली द्वारका तयार करून सगळी मथुरेची लोक त्या मथुरेमध्ये जोडली कुणालाही काय माहित नाही समाजात कुणाला काही कळलं नाही कुणी मुकला नाही कुणी बोलला नाही कशी द्वारका तयार झाली आणि कशी चुकली ही काय पत्ता नाही देव चक्का मथुरेकडे आहे देव एकटाच मथुरेमध्ये म्हणला या काळामध्ये कसं काही शिल्लक एकटा थांबला एकटा त्याचा समाचार याचा याला सैन्याची गरज नाही कुणाला बोलवाची गरज नाही आगलाचा बोलवत नाही बगलाचा बोलवत नाही त्याला काय जैसे ठिकाणी मला नगर गेली तशीच मला मथुरा सगळी द्वारकामध्ये घेऊन गेला द्वारका केव्हा तयार झाली की केव्हा कोणाला काही कळत नाही द्वारकेमध्ये मथुरेमध्ये कृष्ण भगवान एकटाच बोलायला आपले नवे लोक जागे झाले जागे म्हणून विचार करतात मला एवढी कुकडं एवढ्या माऱ्या एवढं अवयव कसं काय झालंय म्हणणार आपण कुठं आलोय ही काय स्वप्नामध्ये गोष्ट कळलीच नाही आपल्याला रोहिणी प्रजा सकल ब्राह्मण मला देव काय करीत सांगताय करील तू तो काय नव्हे महाराज वरी पाणी विच
तुमचं अंगाच्या ठिकाणी शुद्धपणा असावा म्हणजे काय काही सांगता येणार नाही. भगवंतांनी कवा प्रकार निर्माण केली, कशी मस्तकामध्ये लोक जीवन ठेवली, काहीच फरक पडला नाही. आपुलीकडे काय अडचण कशी दिली मथुरीपेक्षा चांगली द्वारका देवाने द्वारका रचना केली म्हणजे द्वारका काय साधी असेल कशी द्वारका असेल मला एवढी सुंदर सुदेवंत अशी द्वारका त्या भगवंताने कृष्णच उरलाय मला इथं कोणी नाही आणि काय एवढा श्रीकृष्णावर युद्ध करण्याकरता मला नागवलं म्हणला 17 वेळेस एक वेळेस 17 वेळेस अल्ला सुरली काय पुन्हा तर बोलत गेला नाही पुन्हा तरी कसं वाटलं मला सांगायची देवळ अक्कावा पुन्हा तर देवळ अक्कावा 17 वेळेस तुला असताना मला पळवलंय गेला बिना बोलता आणि पुन्हा तुम्ही तयार तुला लाज वाटली पाहिजे असा बोला जरा सण मला त्या ठिकाणी कृष्ण विचार करतो काय रे मला जरा सांग यंत्राचे माराधिकन मूर्ती दुर्गावर त्यावेळेस म्हणला या ह्याच्यामध्ये म्हणला मथुरीमध्ये कुणी दिसायला तयार नाही म्हणला एकटा कृष्ण बोलायला म्हणला नाना तऱ्हेची यंत्राचे मार लागले म्हणला नाना तऱ्हेची शस्त्र गावू लागली ती दाखला कृष्ण चक्र सुद्धा कृष्णानाथ नाही शास्त्राचे वाट पाहती बघतोय नगराचं दार उघडलं उघडून बघतो तर देव एकटा सोबत कृष्ण चक्र अस्त्र नाही काय नाही म्हणला असा देव नाही म्हणला धनुष्य हातामध्ये काही सुद्धा घेतलं नाही म्हणताना देव असा तुम्हाला नाही या शीत धरावे विचार करतो ही केला धरावली गवळ्याचं दही दूध खाणार यानंच केला का असताना म्हणला मथुरीत एक लोक नाही म्हणला एकच थांब नाही म्हणला याला पकडा कृष्ण देखील आपण कृष्णाला बघितलं कृष्णावर चाल केली जरा सदाशिवाय कृष्ण ताशी बांधून अरे आता कृष्णाला मी आता धरतो कोण म्हणतोय काय आता धरून आणतो तुला सूड उद्योग म्हणतात कवाचा 17 वेळा तुला जिंकलेलं आणि तुला रफाळा बांधून नेलं आता तो रफाळा बांधून घेऊन काय मना श्रीकृष्ण भगवान धाव घेतलेले आणि श्रीकृष्णाचा पाठीमागा लागला तेव्हा आता काय करतो बरं करावया नारायण पूर्ण करण्याकरता भगवंताने काय केलं काय पाठीमागे लागला देव पुढे जातात देव आणि काय त्याच्या पाठीमागे असतो प्रमाणे घरी परे शिव वचनाशी मान देत
वत्सल मनोरिया वचनाची मान असं श्रीकृष्ण भगवानांनी केली मला त्या वचनाचं उल्लंघन देवाने केलं माग कशामध्ये देव बांधून राहिली का राहिली देव बांधून का राहिली म्हणा देव बांधून म्हणला असे म्हणला ज्यांना वर दिलाय काळ्या मला कृष्ण तुला बोलतोय काळ्या पाठीमध्ये लागतोय म्हणला तसा कृष्ण तुला बोलतोय तो कराले प्रश्न आवड्या कृष्ण जायनी बोली क्षण मात्रे असा देव या काळ्यामध्ये सोबत बोलू लागलाय आणि काळे तैसी गरी जळते जवळा तैसा हरी निघाला काळे मुळे पाठी लागला घळबागलाई नातून आकाशामध्ये मी चमकली कशी चमकली डोळ्याचं पापल खाली भोईसाठी अशा विजय प्रमाणात कृष्ण भगवान पुढे बोलतो आणि काय लढलो करतो पुढे महाकठीण पर्वत त्यावेळेस कृष्ण भगवंतानी काय उन्हा पाठीमागे लागला देवाने असणारी असे अरण्य अनेक डोंगर अनेक खपाऱ्या अनेक दर्या अनेक दर्यावर आणि देव असा पुढे बोलतोय काळ्या पाठीमागे नर्मदा तापी गोदावरी अनेक नद्या मुरारी भीमावरमुळे कृष्णातील कृष्ण वेगे पातला आणि गोदावरी नर्मदा आहे काळी आहे सरस्वती आहे अशी असणारी भीमा तीर नदी असणारी तिला वळण कृष्णा नदीच्या तीरावर कृष्ण भगवान पकडली कृष्णवेळी संगम सुरेच्या सीमंती दक्षिणापुरे आग ते उभा गर्भावर भेटला त्यावेळेस असताना कृष्ण भगवान आचार्य मला असा भागवत पुरत काळ्या पाठीमागे मुचकून कुठं आहे मुचकून रात्री एका बोध मारणार आहे उद्या दिवस कोण होणार आहे मुचकून आणि काळ्या पाठीमागे आणि मुचकून कुठं झोपलाय त्याला पुढकीत असणार कृष्ण भगवान पुढे जातो काळ्या पाठीमागे येत असतो झाले परशुराम कोणीकडे झाले आगमन कृष्ण वर्तमान सांगितले परशुरामाने कृष्णाला विचारले होता आगमन कुंकळ झाले तुम्ही कुंकळ निघालाय सगळा मान एक काळ्या कुठे पाठीमागे लागलाय कसा येऊ लागलाय ही वर्तमान सगळा सांगितलाय पूर्ण अरे कुणाच्या ध्यानामध्ये येणार नाही कुणाच्या मनावर येणार नाही संन्यासी झालं नाही कापसे चालू नाही आणि त्याच्या ध्यानामध्ये येणार नाही होती कुणाला सापडला नाही आणि त्याला धन्य करता कोण चाललाय काळ्या मार चाललो आहे सापडला तिथे परितुरी कौतची असे देव असताना इथं दिसणारा काळ्या समोर देव पुढे दिसतो त्याची काय धरील काय म्हण आता ते पूर्ण वेद देव सापडत नाही देव कशाने सापडतो देव भक्तीने सापडतो मला कोणाच्या ठिकाणी बांधतात नानाबाई म्हणली काय रंदई बंदी खाना केला आता विठ्ठल कोण गेला कुणी कोणला दे सगळं देव कोणता येत नाही म्हणला ते भक्तीने देव कोणला लावायचं म्हणला तू आगो पुढे केला पाळा ते माझं पुढानं चालायचे त्यावेळेस काळ ना आपण बोलतोय कुठवत बोलतोय अरे म्हणला तू गोकुळाला ठिकाणी पोवाडे केले नाना त्याच्या चोरे केल्या या आता माझ्या समोर केलो गोगडी बांधी कळाशी
मद उशीर काय जळावयासी तो गोकुळी चोरी करशी त्याची पहाची चौकडे अरे कृष्णा तुला आईने उकळा बांधलोय मला आणि तू आता पुढे पुढे पळत जायला माझ्या बेननाचा रे तुला ते राहायला का पळायला लागले म्हणला दत्ताच्या वाचनाची पूर्तता करण्यासाठी सुद्धा ज्याला वरदान मिळवून काली आम्ही आला तुरे किरणे मारोजी जागा शितोर अश्व मारिला केशवीर बकासूर पाकरू नावाचं पात्र मारलं किरडी मारला बारकी म्हणून आता तुझा पराक्रम मी बघतो पुढे का बळात म्हणून तुझा पराक्रम मी मारणार आहे आता जरा काय हो ना कृष्णाच्या पाठीमागं आगून गर्जना करतो म्हणला वैदिक फुले बोलते पुरुषार्थ बोलीसे उतरून कंस मारिला कप्य करून आता घरी नशनात आपल्या पहिले छंदात हे म्हणला तरी कप्य करून मला कौशला नागच म्हणला आणि त्या कौशला काटा केला म्हणला आता तुला सोडणार नाही तुला आता पकडेशी राहणार नाही ऐसे बोल कृष्णानाथ नानात अनुष्ठान करीत त्याशी निश्चित संपन्न देव म्हणला तर त्याच्या हातामध्ये आलं नाही मनामध्ये आलं नाही आणि ह्या आपल्या दुष्काळ सापडतो आणि दुसऱ्या मनामध्ये येतो का याला होतो काय अहो त्याला किती तर तपचार करावा येस वडील किती तपचार करत्या नंदाने किती तपचार करत्या म्हणून देव गेल्या उगा देव गेले तुम्हाला आता काय सापडलं का देव म्हणला कधी सापडला तुमच्या हरी फळा हरी मौली गटारी पंचावन्न साधीची निरहारी अहो त्याने सादर केलं म्हणला तरी कुणी आपल्याला जाटावर लावल्या कुणी संन्यास घेतला कुणी तापशी म्हणला देव सापडला जन्म त्याला समोरून देव गेला म्हणला अनेक काळ मला देव येत करती वेद शास्त्र पठणे करती नाना साधनी करती शिना परिणाम या देवाला धरायचे नंतर बाहुलीने देव झाला भाऊ वेळाकडे हिरण्या पिळे गरम खरे आले जायचा आहे मर्यादा रामायणाचा मुळे कृष्ण बरोबर साधन साधन असं तर या देवाला आकडा असतो का मला कसं आकडलं पाहिजे एका भेदे सतमांडाचे यवन रावे त्याची आपाती व्यात पळता होती ही मोठी परिजग जटीन तापडे आवड एक शिवराय माणसं म्हणला एक तर सगळं जन्म वाया घालू नये म्हणला या जन्माला नंतर म्हणला काय करावं त्याचा विचार करावा ही येत सगळं दिसणारच लटकाय मानव जी करायचं ती काही संस्कृती अरे कुठलं मत पुन्हा भावले ते जायचं एका शेणया कावतरी सगुण सयाची पाता पूर्ण गुण शने त्रिविक्रम क्षणे वामन त्याची यवन दरी कोण कधी त्यांनी सुंदर किती द्यावा मला काय करणार जेवणा असं देवाला म्हणा काय ही कधी देऊ शकत नाही म्हणणार अवसान मला देहामध्ये आणला म्हणणार अहो त्याने त्याला गव्हाना त्याला देव म्हणला त्याला सापडणार आणि ह्या काळावर देव सापडतो गव्हाना कधीही देवामध्ये आकृत हारीचा वेग होय तो काळ यवन मागे आहे मारुती हारीची त्याची वाट पाहे चवळी आवाज भगवंताला भेट काय देव म्हणणार सोडवणं करण्याकरता माझ्यासारखा वेळ कोणाचा मला देव कधी गेला कधी नाही आणि त्याची सुटका कधी केली या गरुडाला कळलं नाही किंवा कुणाचा अभिमान कधी संपायली की देव सांगता येणार नाही देव पुढे पळायचा काय पाठीमागे लागायचा तिच्या पुढच्यानी तुमन हार वाटेशी ताकीत जाता तुझी माग पाहून या दावे तुळशी हार घातलेले नागरिकांची मला बघून काय असताना
त्यांचा पाठला माग बघितला असताना देवाचा पाठला घेतच होता. पाराशुर पर्वत त्यावरी चढेल मनात येते गाथ पिता अनुष्ठान करीत जगन्नाथ वंदित. मुलगा असताना मला तिथे लावला तपोजेला करत होता. तपोजेला करणार तिथे जाणार कृष्ण भगवंत अशा प्रवासात त्या पर्वतीना दिशे कृष्ण तो काळ सूक्ष्म वृत्तीना यवने भोवती विलान ऋषी जनाती कृष्ण दृष्टीत पडत राहिला. काळे मला अग्नी लावली काळी कधी सगळे असले ऋषी मुनी सुद्धा या ठिकाणी झरपडू लागली. मला सरी हाय तो लागली अशी आग येतोय काळे म्हणून आकाशे श्रीकृष्ण दान पर्वत धरतीला बळी करुणा उडकवरी आले उसळून विलविला आवाज भक्तासाठी देव आनंद वेळा देवाने केले म्हणतात. या भक्तासाठी देव उकळाला घेतो देवाने म्हणतात. त्या जनावरांच्या या मिळावायच्या घरी देव बांधून राहिला असा आपल्याला देवानं की प्रभू दिला होई पाण्यात अशी भगवंताने करणी तत्काळ केली. ते कोणवाद पश्चिम पंथे दाव घेतील कृष्ण नाते मार्ग दाबुनी यवनाचे पुढे पुढे जाते. पश्चिम पंथी म्हणजे ह्या दिशेने आपल्याला देव करून राहिला. कोणी झेंडत होता पश्चिम मार्गाने करतो देव आणि काळेला पाठीमार्ग होता देव त्याच्या माग ही काळे मात होता पाठला घेत होता. हे तोचे पर्वताचे दरी महाभयानक विवरी ते मुरुकुंदे बहु काळवरी निर्जाचे त्या ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी इतकं असं भयानक युवड होतं आणि त्या युवडाच्या ठिकाणी मुचकून नसताना त्या ठिकाणी युवडामध्ये झोपला होता. सूर्यवंशी राजा माधांचा मुचुकंद नामे कयाचा सुत तेने स्वर्ग रक्षित ठमत तेव्हा तुकी राखी रे. अहो त्याच राजानं मला देवा सुखी राहिलो होतं. त्याच राजानं मला सरी त्याच्यात मुलगा मुचकून असावा तो जीवनामध्ये जपलेला आहे आणि कृष्ण भगवान त्या जीवनाचा तोंडाला त्या ठिकाणी झाला आहे. दैत्याशी युक्त भूत केले भूकाळ पर्यंत पुढे द्वंद झाला शिवदूत तेने स्वर्गा रक्षिले. त्यावेळेस आपल्याला भरून असणाऱ्या युद्ध करून ही मुचकून असणारा त्या थकवा घेण्याकरता राहण्याकरता त्या युगामध्ये आली होती. मुचकुंद स्वच्छवर प्रसन्न झाला मनेवर मारे वाहिला थकवा येऊन असणाऱ्या मुचकुंद शरण घेऊन शरण आल्यानंतर त्या युवराच्या ठिकाणी मला मुचकुंद आपल्याला शांतता मिळावी सुख मिळावं या उद्देशानं मुचकुंद त्या युवराच्या ठिकाणी आले होते. जो माझी निद्राचा माझी मोडील तो म्हणला माझी निद्रा जर मोडली कुणी तर त्याला भस्म करून टाकेल. आता मुसलमाना त्या युवरामध्ये झोपला आणि झोपल्यानंतर त्याची निद्रा पडाला त्याची झोप करायला गेला तरी तत्काळ त्याचा मनात तरी मृत्यू होणार आहे. मला अशा युवरामध्ये मुसलमानाचा झोपल्या गेला आहे. आपल्याला जे मुचकुंद जे असणारे होते त्यांना एक वर दिला भगवंताने की जे असणारे त्या मुचकुंदाची जे असणारे निद्रा जो मोडल तर त्या ठिकाणी असणार काय होईल जळून भस्म होईल. असा वर कुणी दिला तर असणार भगवंतानं मुचकुंदाला लिहिला. या लागे त्याच्या विवरांचा प्रवेशाला वैकुंठनाथ ते दुरोनी काळे वन देखत म्हणे बरा येते सापडला. मग असं त्या मुचकुंदाच्या त्या ठिकाणी जे असणार गोर होतं जे असणार भोयर होतं त्या भोयरामध्ये असणारा भगवंत त्या ठिकाणी असणार कृष्ण गेल्यानंतर
त्या असणारा कोण कालयवन. कालयवन म्हणला बरा आता या ठिकाणी सापडला म्हणून असणार ते आनंद त्या ठिकाणी त्याला वाटू लागलाय. हार विवरांत पुढे गेला तो मुचुकंद भाऊ काळ निजला तुला पितांबर काढीला मग सांगीला तयावरी. मग त्या ठिकाणी असणार जे असणारा मुचकुंद होता त्या ठिकाणी असणारा बरेच असणार वर्ष बरेच असणार या ठिकाणी असणार झोपला होता. परंतु असणार भगवंत या असणारा सर्व त्या ठिकाणी असणारा कलेचा मालक आहे. त्या असणार भगवंताने आपला पितांबरा अंगावरला काढला आणि त्या मुचकुंदाच्या अंगावर टाकला आणि भगवंत त्या ठिकाणून पुढे गेले. आपण पुढे जाऊन गुप्त पाहिजे जग जीवन तो विवरांत प्रवेशाला काय वन विवलोकन पाहतसे. त्या ठिकाणी असणार भगवंतानं ते आपला पितांबर त्या मुचकुंदाच्या अंगावर टाकला आणि तिथून पुढे निघून गेल्यानंतर कालयवन त्या ठिकाणी असणारा त्या विहारामध्ये असणारा कालयवनानं प्रवेश केला आहे आणि पुढे असणारा ऐकू आता. तो देखीला दिव्य पितांबर म्हणे तीच निजला यादवेंद्र म्हणून सकल तपलोर हनित झाला दुरात्मा. त्या ठिकाणी असणार त्या विहारामध्ये त्या असणाऱ्या भोयारामध्ये असणार कालयवनानं प्रवेश केल्यानंतर ती ज्या असणाऱ्या कृष्ण भगवंतानं त्या मुचकुंदाच्या अंगावर काय केलं होतं तर आपला असणारा पितांबर टाकला होता. कालयवनाला वाटलं असणार हा आता मला इथं सापडतंय मला इथं उठीला खडबडव नको दे पाहे लोकून आताच कळत तिची काळी हवाना भस्मा झाला क्षण त्या ठिकाणी असणार कृष्ण भगवंत आहे म्हणून त्या असणारा ती पितांबर वाल्यानंतर मुचकून त्या ठिकाणी असणार खडबडून जागा झाला आणि खडबडून जागा झाल्यानंतर त्या असणार कालयवनाला पाहिलं. कालयवनाकडे पाहिल्या कालयवन त्या ठिकाणी असणार काय झाला जाग्याला जळून भस्म झाला. श्रोत्रधारी नारायण ऐसा मी मारविला काळेवन मुचकुंद पाहे सावधान तो पती वसन देखील. त्या ठिकाणी असणारा हा जगाचा मालक असणारा ही असणारा संपूर्ण त्या ठिकाणी असणाऱ्या जड जीवाचा उद्धार करणारा असणारा असा भगवंत त्या ठिकाणी असणारा त्यांनी काय अशी कल्ला केली आणि ज्या असणारा कालयवन ज्याप्रमाणे जळून भस्म झाला त्या असणार मुचकुंदानं उठून बघितल्यानंतर त्या ठिकाणी असणार ती मुचकुंदा असणार काय कालयवन जळून भस्म झालेलं निदर्शनाला आलं. तो सुवासन माया अंबरी मुचकुंद सदोदित अंतरे परत्वनी पाये मधु कैट बारे चतुर्भुज उभासे. त्या ठिकाणी असणार मुचकुंदाला त्या ठिकाणी असणार काय होतं वर होत आहे बरोबर आहे. तर त्या ठिकाणी असणार ती कालयवन त्या ठिकाणी असणार भस्म झाला आणि तिकून माघारी फिरून पाहतोय तर त्या ठिकाणी काय होतं तर असणार चतुर्भुज मूर्ती त्या अशी त्या ठिकाणी असणारा बघितल्यानंतर त्या ठिकाणी असणारा मुचकुंद ऋषीला त्या ठिकाणी असणारा आपल्याला आनंद असा झालेला आहे असं ग्रंथ करते सांगू लागले ते. ओ दारवदन मनोहार कर्णी कुंडळे मकरा कार्या दिव्य मुकुट प्रभाकर तेजे विवरे उजळले. त्या ठिकाणी असणार उद्धार मूर्ती त्या ठिकाणी असणार कानामध्ये कुंडल असलेले कमरेवर हात त्या ठिकाणी सुंदर ते ध्यान उभे विटल्यावरी करकटेवरी ठेवून या तुळशीचा हार अशी असणारी सगुण साकार मूर्ती त्या ठिकाणी असणार भगवंताची मूर्ती बघितल्यानंतर त्या मुचकुंदाला त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. झळकत वैजयंती पाद डुल्लाचा चतुर्भुज वैकुंठनाथ पाहता मन निवाले. त्या ठिकाणी असणार 4 हात असणारे त्या ठिकाणी असणार वैजयंती माळ गळा सोवले त्या ठिकाणी असणारा कपाळा असणारा केशर त्या ठिकाणी असणार उठे आहे असा असणारा भगवंत समोर बघितल्यानंतर त्या असणाऱ्या मुचकुंदाला अतिशय आनंद झालेला आहे. ऐसा मुचकुंद हरी देखील साष्टांग नमस्कार घातला म्हणे पुराण पुरुषा भक्त वत्सला तू परब्रह्म केवळ वाससे. परब्रह्म पुराण पुरुषा त्या ठिकाणी असणार ही आता त्या ठिकाणी असणार रूप पाहता लोचेली तुका झाले सादरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. त्या ठिकाणी असणार त्या भगवंताचं रूप पाहिल्यानंतर त्या मुचकुंदाला अतिशय आनंद झाला. हे पुराण पुरुषा हे जगाच्या मालका माझा आत्मा सस्ता असं त्या मुचकुंदाने त्या ठिकाणी पूर्वी बहु काळावरी स्वर्ग रक्षिले नाना परे श्रमणी अभिवरा भितरी निद्रा केली बहु काळ. पूर्वी त्या ठिकाणी संपूर्ण असणारे स्वर्गाचं रक्षण केलं बरोबर आहे.
सर्व प्राणी मात्राचं लक्षण केलं. पण त्या ठिकाणी असणारं दमून 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 येऊन या असणाऱ्या या व्यवहारामध्ये झोपलो आणि या ठिकाणी झोपल्यानंतर झोपलो श्रमून म्हणजे असणारे दमून दमून झोपलो भगवंताला असणार कोण मुस्कून चालू लागला आहे. तो कोण माझं सांगे निर्धार मग सुहास्य वदन यादवेंद्र म्हणे उतरावया भूमी बार कृष्ण अवतार आठवा. त्या ठिकाणी असणार तो कोण त्या ठिकाणी असणार मला सांग. मला काहीतरी कळलं होतं की असणार ह्या भूमीवर ज्या ज्या वेळेस कृष्ण भगवंताने गीतेमध्ये सांगितलं यदा यदा ही धर्मसे ग्लानी भवतो भारत, ज्या ज्या वेळेला असणार या असणाऱ्या पृथ्वीवर धर्म त्या ठिकाणी असणारा लोक धर्माचा लोप होईल, अधर्म वाढेल, खऱ्याचा नाश होईल, असत्य त्या ठिकाणी असणार बाबू लागतील लोक, त्याच्या वेळेस मी सगुण साकार रूपामध्ये त्या ठिकाणी असणार जन्म घेऊन त्या पृथ्वीचं रक्षण करीन, गाई गोपाळाचं रक्षण करीन. त्या ठिकाणी असणार असं मी ऐकलं होतं. ती मूर्ती तूच आहे का भगवंताला असं मुस्कुत त्या ठिकाणी असणार विचारलं. रोज कोणते धरे दृढ चरण दाटला अष्टवावे करुणा मन सचिव वरतीतले वरदान ते सफळाची झाले. ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं की अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असणार कृष्ण भगवान 8व्या अवतारामध्ये जन्म घेतले आणि त्या ठिकाणी असणार तुझा उद्धार होईल. हे भगवंता, हे परमेश्वरा, हे दिनाच्या नायका म्हणून असणाऱ्या त्या मुस्कुरणाऱ्या त्या असणार कृष्ण भगवंताचे पाय धरलं आणि साष्टांग असणारा घेतलेला आहे. धान्य धन्य आजीच्या सोदीने देखील शिसागरीचे परम पावन झाले नयन हरी वदन विलोकिता. भगवंता माझं त्या ठिकाणी असणार मन अतिशय आनंदित झालं आहे. हे असणाऱ्या क्षीरसागरामध्ये हे असणाऱ्या विष्णू, हे असणाऱ्या लक्ष्मीच्या पती विष्णू तुम्हाला पाहून त्या ठिकाणी असणार तुमचा जी असणार तुमचं दर्शन झाल्यानंतर मी असा अतिशय आनंद मला झालाय. माझा त्या ठिकाणी असणार म्हणून साष्टांग हे झाले श्रीकृष्ण पांगुर विलापी तांबारा निर्स्वनिया ज्ञानांधकार सावध केले मज लागे. मी धन्य झालो. कशाला धन्य झालो की बाबा माझ्या आज्ञानपणावर, माझ्या ज्या असणाऱ्या पापावर, माझ्या ज्या असणाऱ्या माझ्या ज्या जीवनामध्ये काय जी पाप होत त्या असणाऱ्या पितांबर त्या ठिकाणी असणारं पाप घालून माझ्या त्या ठिकाणी असणारा पापाचा नाश करून माझा उद्धार केल्याबद्दल माझा साष्टांग दंडवत असं कोण असणारा मुस्कुंद त्या ठिकाणी असणाऱ्या कृष्ण भगवंताला बोललं होत काळ तममय यामिनी भ्रांती मी पडलो यस्थानी श्रीकृष्ण उगवला वासर म्हणे सरली रजनी अज्ञान. मुस्कुंद त्या ठिकाणी सांगू लागले की बाबा मी या ठिकाणी लय मला अतिशय श्रम झालं, मी अतिशय कष्टलो होतो, मी अतिशय त्या ठिकाणी जमलो होतो, परंतु असणार ह्या भगवंताला दया आली आणि ह्या भगवंताला दया येऊन त्या ठिकाणी असताना माझा उद्धार केल्याबद्दल माझा सत्ता केल्यावर मुस्कुंद असणार कृष्ण भगवंताला बोलले. वैद्य राज रमा रंग कृपा विलोके निर्स्वने रोगा सावध करो निजंगा माझे मज दाविले. वैद्य असणारा भगवंत, डॉक्टरला डॉक्टर असणारा भगवंत, हे असणारा भगवंता तू काय केलं? संपूर्ण असणारा माझ्या जे असणारा दोष होता तो आपला पितांबर माझ्या अंगावर पांघरून घालून त्या असणारा मला या ठिकाणी असणारा दोष मुक्त केलं, माझा उद्धार केल्याबद्दल मी साष्टांग दंडवत घालतो असं कृष्ण भगवंताला मुस्कुंद त्या ठिकाणी बोलला गेले. धान्य पंचाक्षरी युधवीर मजवरी जांकोनी पितांबरा निद्रा भूतया पस्मारा केले दुरक्षणार्धे. भगवंता तू कसा आहे? त्या ठिकाणी असणारा जे असणारे जे रंगले गांगले त्याशी मणी जो आपले देव तेथेची जाणावा अशा प्रमाणे भगवंता तू आहे असणार म्हणून त्या ठिकाणी असणार तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आता मला त्या ठिकाणी असणार बाकी काय नाही. बरे माझ्या आपण त्या ठिकाणी असणार त्या मुस्कुंद ज्याप्रमाणे भगवंताला विणवू लागलाय, भगवंता तुझा पितांबर माझ्या अंगावर बरा घातला
बाबा आणि माझा उद्धार केला, मी तुला साष्टांग दंडवत घालतो असं मुचकून असणार भगवंताला विनवणी करू लागले. जय जय दुकुल ठिळका कामंतक ध्येय भक्त पाळका अनंत ब्रह्मांड चित चालका कंसात का श्रीकृष्ण या ठिकाणी असणाऱ्या ह्या जीवाचं चित्ताचं चालन करणाऱ्या, दुःखाचं हरण करणाऱ्या आणि त्या कंसाचं त्या ठिकाणी असणारा कंसाचं निर्धारण करून सर्व त्या ठिकाणी असणाऱ्या प्राणी मात्राला सुख देणाऱ्या भगवंता तुला साष्टांग दंडवत. गोपी मानसराचा आमसा दारुण दुरित विपिन हुताशा गोवर्धन दारुणा बालवेशा शकटांतका श्रीहरे. त्यावेळेस असणाऱ्या त्या गोकुळामध्ये असणारं कृष्ण भगवान मथुरेमध्ये जात होते, त्यावेळेस ज्या गोपिकांना त्या ठिकाणी असणारा अतिशय वाईट वाटत होते, त्या गोपीच्या चित्ताचा आराम करणारा भगवंता त्या ठिकाणी असणारा गोवर्धन पर्वताचं त्या ठिकाणी असणारा उद्धार करणारा भगवंता माझा साष्टांग दंडवत आहे असं त्या ठिकाणी असणारा मुस्कानानं त्या बोलू लागले आहेत. हरी तुझी स्वरूपावरून कोट्यानुकोटी मिनकेतन सांडावे निंबलो न करून मज धन्य आजी केले. त्या ठिकाणी असणारे आपलं लेकरू एखादं त्या ठिकाणी असणारं कुठलं आलं तर माझ्या लेकरांना आज कामगिरी चांगली केली म्हणून आई काय करते, लिंबलोने उतरते. ह्या ठिकाणी असणारं मुस्कानंद त्या ठिकाणी असणारं त्या भगवंताला म्हणतात तू का आहे तर त्या ठिकाणी असणारं सर्वांचं चित्त हरण करणाऱ्या समजाचं त्या ठिकाणी असणारं काय करणाऱ्या समजाच्या दुःखाचा हरण करणारा भगवंता माझा साष्टांग दंडवत असो असं मुचकुंद त्या ठिकाणी असणार भगवंता. ऐकोनी मुचकुंद स्तवन संतोषला जगन्मोहन वचन बोले प्रीती करून सुवास्य वदन जगात्मात्मा. खरं गिरावी देवाला बेबीच्या देठापासून हात मारली की देव येतो. कोणाला आला तर त्या ठिकाणी असणारा जनाबाई हृदयबंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. बरोबर आहे हा. जणी म्हणे बा विठ्ठला जीवे न जणी जनाबाईने जसं त्या हात मारली जीवे न सोडी तुला तुझला जसं सावतामाळ्याला त्या ठिकाणी असणारा आपल्या हृदयामध्ये देव ठेवला. हनुमंताला सीतामातेने त्या ठिकाणी असणारं काय केलं, रत्नाचा हार दिला. पण हनुमंताने ते रत्नाचा हार त्या रत्नामध्ये ते जे असणार हिरे मोठे आहेत का फोडून बघितले त्याच्यात राम नव्हता म्हणून त्या असणारा हार कापून दिला. त्याप्रमाणे भगवंता त्या ठिकाणी असणार तो समजा जीवाचं त्या ठिकाणी रक्षण करणारा भगवंत आहे म्हणून माझा साष्टांग दंडवत असं उचकून त्या तो ठिकाणी बद्रिकाश्रमी राही जाऊन तेथे असे सत्यवती हृदयरत्न आणि काही विद्य जनतय स्थानी वसताते. त्या ठिकाणी असणार संपूर्ण असणाऱ्या या जगाचं त्या जग मी बोलविला जग आले मी बोलविल्या प्राण झाले काय संत समागमाविन कदा नवे निर्वाण ज्ञान तेथे करिता सारासार श्रवण मन उन्मय होय तुझे. त्या ठिकाणी असणाऱ्या संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थ. तर त्या ठिकाणी असणं मला तुझ्या असलेलं सांगितलंय की असणाऱ्या ज्यावेळेस उद्धव त्या गोपिकाला सांगितलं होतं कुणाचं दर्शन कुणाचं चरण नाही केलं संताचं दर्शन संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला असं त्या ठिकाणी असणारा हे भगवंता तू सर्वांचा त्या ठिकाणी असणारा करता आहे तुला साष्टांग दंडवत. मला गया करू नको येतो तू होशील निर्वाद ज्ञानी माझी भक्ती देणे यामिनी विसंबू नको. मी आला असणार आता झालं की झालं मागे लय कष्ट भोगलं मला लय मला दमून जाऊन त्या असणाऱ्या त्या बोहेरामध्ये जाऊन झोपलो बाबा मला मागं भरपूर कट झाली तर आता ह्याच्या पुढे काय मला विसरू नको आणि मला सदुरी तुझी कृपा असू दे भगवंता असा असणारा कोण त्या ठिकाणी माझी या वेदाची आज्ञाप्रमाणे वर्तावे सदा श्रीवंदून सखे करावे संतजन गुरुशी शरण. त्या ठिकाणी असणारा भगवंता मला कधीही लांब लुटू नको. त्या ठिकाणी असणार माझा गुरु मुचकुंदाला सांगितलं तू आश्रमात जा आणि माझी सेवा कर माझी भक्ती कर आणि सगळे संत सुखी कर. तो आश्रमामध्ये जाऊन शिष्यांचा हृदयी धरिजे दृढबोध न करावा भूतांचा विरोध माझी चरित्रे तीर्थ महिमा विषेद कदा उच्छेद न करावा. त्या ठिकाणी असणार
असणारा भगवंत चांगला येईल ते मुचकुंदाला की असणारा हृदयामध्ये सारखं रामनामाचा जप धर, त्या ठिकाणी असणारं भक्ती कर आणि कोणाचाही भूत म्हणजे कुणाचाही मत्तर करू नको, कुणालाही त्या ठिकाणी असणार तुझ्यापासून त्रास होऊ नये अशा पद्धतीने वाघ असं म्हणून असणार कृष्ण भगवंतानं मुचकुंदाला सांगितलं आहे. न करावे कोणाचे हेळन वादविवाद द्यावा सोडून सदा कीर्तन श्रवण मनन निजद्याशी राहिजे. त्या ठिकाणी असणार कुणाचाही त्या ठिकाणी असणार कोणाचं काही भांडण करू नको, हे आवाज करू नको, हे आला ती गेला काही म्हणू नको. आणि त्या ठिकाणी असणार देवाची पूजा करायला तर आपल्याला मी केली सुद्धा म्हणायची नाही, भक्ती केली तर मी केली म्हणून सांगायचं नाही. कारण का आपल्यामधला मी घालवण्यासाठी हे असणार परमार्थ आहे. काम क्रोध दम अहंकार ही 6 विकार घालण्यासाठी परमार्थ आहे. आणि त्या ठिकाणी असणार असल्या ह्या कोणताही विकार मनात न करता माझी भक्ती कर आता असणार मुचकुंदाला भगवंत. लोकाविरुद्ध न करावे कर्म न आचरिजे कदा परधर्म न बोलावे कोणाचे वर्म सदा मम नाम स्मरावे. त्या ठिकाणी असतात कुणालाही वाईट गोष्ट बोलू नये, कुणालाही कोणाचा अनादर करू नये, एखाद्याला तुच्छ समोरच्या समजू नये की त्याला आपल्यापासून असणार त्या ठिकाणी असणार काय व्हावं तर 4 गोष्टी चांगल्या सांगाव्या आणि असणारं रामनाम जे असणारं भक्ती रामनामाचं स्मरण करावं असा असणारा उद्देश त्या ठिकाणी कृष्ण भगवंतानं प्रवर्ती शास्त्रे नाना कुमते शूद्र साधने क्षुद्र दैवते नाना अनुष्ठाने नाना मते उपेक्षावी म्हणे हुनी. त्या ठिकाणी असणारं संपूर्ण असणार काय कर तर त्या असणारा रामनामाचा उच्चार करून त्या ठिकाणी असणाऱ्या नाना प्रकारे त्या ठिकाणी असणार काय कर तुझ्या हातून जी असणारी भक्ती करते ती भक्ती कर आणि असणारं असं असणारं भगवंतानं मुचकुंदाला सांगितलं आहे. ऋषीचे आशीर्वाद घ्यावे अनुचित कदा न बोलावे आत्मरूप विश्व पहावे श्री वंदावे गुरुचरण. त्या ठिकाणी असणारे गुरु करून घे आणि त्या असणारे गुरु करून घेऊन त्या ठिकाणी असणारं अनिष्ट करू नको आणि सदैव असणाऱ्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जा अशी भक्ती कर असा असणारा मुचकुंदाला भगवंतानं सांगितलेलं आहे. ऐसे सांगता भगवंत सादर ऐके मादा त्रुसुत साष्टांग घातले दंडवत सदरित होय ते दवा. त्या ठिकाणी असणारा जे असणारा मुचकुंद आहे त्या ठिकाणी असणारा असं त्या भगवंतानं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी असणारं त्या मुचकुंदानं साष्टांग दंडवत त्या कृष्ण भगवंताच्या पायावर घातला आहे. आज्ञा घेऊन ते वेळा विवरा बाहेर निघाला तो द्वापाराचा अंत ते वेळा कली जवळी पुढे दिसे. त्या ठिकाणी असणारा ही दीक्षा घेतली आणि दीक्षा घेऊन त्या विवराच्या बगळ्याला निघाल्यानंतर त्या असणार द्वापार युगामध्ये कली जवळ आला असं त्याला त्या ठिकाणी जाणीव झालेलं आहे. खुजे झाडे खुजे लोक पापचर्या दिशा अधिक लोक देखील परम निंदक मुचकुंद भक्ती ते दवा. त्या ठिकाणी असणार बाहेर आल्यानंतर त्याला काय झालं लोकांची मन बारीक झालेली, त्या ठिकाणी असणार लोक बारीक आणि त्या ठिकाणी असणार संपूर्ण ज्या कलीचा वारा जसा लागला त्या ठिकाणी असणार काय व्हायला तर त्या ठिकाणी असणाऱ्या वाईट कर्म कारण लोक त्या ठिकाणी असणार मुचकुंदाला दिसू लागले. न बोलेची कोणाशी पावला वेगे बद्रिकाश्रमाशी संत समागम हरणीशी मुचकुंदाशी झाला. त्या ठिकाणी असणार बद्रीनाथ असणार गेला मुचकुंद आणि कोणालाही काय बोललं नाही आणि खरं बोलणाऱ्या माणसाला कोणाच काय पटत नाही. तर त्या माणसाला काय होतं की असणार ते जी दीक्षा दिली होती असणार भगवंतानं त्याप्रमाणे त्या कोणाचं असणार म्हणणं पटलेलं नाही आणि बद्रीनाथला त्या ठिकाणी जाऊन असणार काय झालं तर त्या ठिकाणी असणार तिथं असणार भक्ती करत बसले. असो इकडे विवरा बाहेर निघाला वेगे यादवेंद्र तो द्वारकेहून आला बळीभद्र समाचार करणे. त्या ठिकाणी असणार त्या विवरामधनं असणार कृष्ण भगवान बघला निघाले. बघितल्यानंतर त्या असणार बलराम कृष्ण असणार काना कुठे गेला म्हणून हुडकत असणार बलराम दादा त्या ठिकाणी आले. जरा संद चैद्यपाळ सवे काळे उन्हाचे मेच्छ दळ पाठीलागे आले तात्काळ तो राम गणनिळ देखील. त्या ठिकाणी असणारा जरासन आणि समजचे जे असणार सैन्य त्या ठिकाणी म्हणजे आता कुठे गेले काय ना बघावं म्हणून आले तर त्या ठिकाणी असणार बलराम दादा आणि कृष्ण भगवंताला बघितलेला आहे. म्हणते काय झाला काळ येऊन तो विवरी गेला भस्म होऊन मग क्रोधावली अवघे जण म्हणती धरून नेऊ दोघा ते. त्या ठिकाणी असणार ती विचार करू लागली काळेवनला आपण यांना मारायला पाठवलं होतं परंतु असणार काळ येऊन त्या ठिकाणी असणार जळून भस्म झाला आणि भस्म झाला म्हणून त्या ठिकाणी असणार ह्यांच्यावरती रागावली.
ह्यांच्यावर लागले आता ह्याला दोघांना आपण धरून नेऊ असं मनामध्ये विचार करू ते लागले. देखून शेष नारायण पुढे चालले दोघे जण गोमांत चलावरी रामकृष्ण चढते झाले ते दवा. त्या ठिकाणी असणार ही संपूर्ण असणं शेष आणि नारायण भगवान या ठिकाणी असणारे असे चालले गोमांतक पर्वत. गोमांत पर्वतावर त्या ठिकाणी असणार त्या दोघ जण त्या ठिकाणी असणार गेलेले आहेत. एकादश योजने उंच पर्वत त्यावरी झाले दोघे गुप्त तो जरा संध्याआधी समस्त वेळा घाली ती पर्वता. त्या ठिकाणी असं पर्वतावर गेल्यानंतर त्या जरासंधानं काय केलं आपलं सैनिक त्या पर्वतावर त्या ठिकाणी असणार पर्वताच्या कडे संपूर्ण वेळा घातलेला आहे. कृष्णद्वेषी परम दुर्जन अग्नी लाविला चहूकडून अग्निशिखात भेदित गगन धुमरे दाटल्या दस दिशा. त्या ठिकाणी असणारा जरासंधाने काय केलं आहे कृष्ण आणि बलराम त्या पर्वतावर गेले होते. संपूर्ण काय केलं संपूर्ण पर्वताला त्या ठिकाणी आग्नी लावली. आग्नी लावून त्या ठिकाणी असणार ते जे असणाऱ्या ज्वाळा आहेत त्या आकाशापर्यंत ज्वाळा चालेत असं ग्रंथ करते. पक्षियांचे पाळे पडते एक माझी आहुळती पडते नाना जीव जाते रारडते आकांत थोर ओळवला. त्या ठिकाणी असणार आग्नी लावल्यानंतर ज्या असणार त्या पर्वतावर पशु पक्षी ज्या असणार जीव मात्रा होती ते त्या ठिकाणी असणाऱ्या किंकाळ्या उठलेल्या आहेत आणि सैरा वळा इकडे तिकडे पडू लागल्या आहेत. तो वैकुंठी होनी सुपर्ण आला हरी इच्छेने धावून केले श्रीकृष्णाशी नमन हात जोडून उभा टाके सुपर्ण आला. त्या ठिकाणी असणारा वैकुंठावर असणारा गरुडा आला आणि त्या कृष्ण भगवंताच्या पुढे उभारून साष्टांग नमस्कार घातलेला आहे. मग गरुडावरी दोघे जण बैसले शेष आणि नारायण आकाशपंते उड्डाण करून चालले देखते सर्वही. त्या ठिकाणी मग त्या गरुडाच्या पाठीवर बसून असणार त्या असणार कृष्ण भगवान आणि बलराम दादा त्या दोघांच्या पाठीवर बसून त्या आकाशपंथी जात असताना ही सर्वजण त्या ठिकाणी असणार त्यांच्याकडे बघून हरिवंश कथा न भीमक आला रथ घेऊन त्या रथावरी रामकृष्ण करिवारापासून बैसले. त्या ठिकाणी हरिवंश कथा आण कोल्हापूर पासून बसले. भीम त्या कोल्हापूर पासून त्या ठिकाणी असणार रथावर बसले आणि असणारे बलराम आणि कृष्ण भगवान त्या रथामध्ये बसून असून चालले आहेत. असो मथुरेकडे रामकृष्ण वेगे चालले दोघे जण तो दारुक आला रथ घेऊन द्वारकेहून ते दवा. ते देखून नारायण हाती घेतले सुदर्शन जे सकळ शास्त्रांचा बाप पूर्ण आज्ञा प्रमाण करावी. त्या ठिकाणी असं बघितलं आणि त्या असणारे काय झालं तर त्या असणाऱ्या भगवंताने कृष्ण भगवंताने हातामध्ये सुदर्शन घेतलं की समजा त्या ठिकाणी असणाऱ्या शस्त्राचा बाप असलेला सुदर्शन हातामध्ये घेतलेला आहे. जैसा लक्ष विजांचा एकचे 12 तैसे सुदर्शन आले दुर्धर मग पळते महावीर जरा संध 14 दी. त्या ठिकाणी असणारा जसा असणार 100 विजा 1000 विजा एक ठिकाणी असणाऱ्या चमकाया आणि त्याचा जसा उजाड पडावा त्याप्रमाणे त्या सुदर्शन चक्राचा उजाड पडल्यानंतर जरासंध आणि त्याची सेना त्या ठिकाणी सहराबाहेर पडू लागली. काळ यवनाचे दळ जरासंधाचे ही सकळ सुदर्शने सहारले तात्काळ क्षण मात्र न लागता. त्या ठिकाणी असणारे जी काळ यवन होता त्या ठिकाणी असणार जरासंधाचे त्या ठिकाणी असणार क्षण मात्र न लागता ते असणार गेलेला आहे. मुख्य मुख्य राजे उरले वरकड दळ सहारले मग मथुरेत रामकृष्ण प्रवेशले द्रव्य काढले उग्रसेनाचे. त्या ठिकाणी असणार संपूर्ण राज्य त्या ठिकाणी असणार जी मिळमेन असणार संपूर्ण समजा मारून हे सुदर्शन असणार परत आलं आणि तिथनं असणार कुठे गेले परत मथुरेत गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारा उग्रसेनाच्या त्या ठिकाणी असणार आता काय होते बघू. भूमीत होते जे भांडार त्यांनी भरले रथ गजर हंवर दारकेशी चालविले समग्र रामकृष्ण रथ तेव्हा. त्या ठिकाणी असणार जी मथुरेमध्ये होते का जे द्रव्य होतं सामान होते जे असणारे लोक ती समजा असणार त्या रथामध्ये भरून त्या ठिकाणी द्वारकेमध्ये चालले आहेत. मागोते जरासंध धावीनाला मने द्रव्य सांडी सांडी गोवळ्या ते धनुष्य घेऊन युद्ध करीत चक्रपाणी जरासंधा पराभवनी मग गेले द्वारकेशे. त्या ठिकाणी असणार त्या जरासंधाला मारलं आणि जरासंधाला मारून असणार द्वारकेला गेले आहे. धनुष्य घेऊन मुकुंदे केले अष्टादश महायुद्धे 17 वेळा मथुरे पुढे जगद्वंद्य युद्ध केले निर्वाण. असो द्वारकेश आला यादवेंद्र झाला एकची जय जयकार तो 16 अपारण वर्णनीचे सर्वता. तो अनर्थ देशाधिपती रैवत नामे महान नृपती तो जाऊनी ब्रह्मया प्रती करी विनंती ते ऐका. म्हणे माझी कन्या देवती परम सुंदर त्रिजगती तिशी वरवा निश्चिती कोणासे सांगपा. ब्रह्मा करी अनुष्ठान राजा उभा कर जोडून मग कमलासन बोले वचन बळीरामाशी. मग आपण येऊनी चतुरारण ते जेथे रामकृष्ण उग्रसेन गेला दळबारेशी घेऊन अनंत देशाप्रतिपये विधीपूर्वक हातीप्रती बळीरामाशी दिली रेवती 4 दिवस निश्चिती 16 जरा संपूर्ण. मग अपार आंदन देऊन बोळविले रामकृष्ण समागमे रेवती घेऊन द्वारकापुरी प्रवेशले. पुढे रुक्मिणी संयवर कथा सुरस असे परम तत्वता जे उन्हे अनिल अमृता ऐकिशे श्रुती.
हरिवंशी भागवती पाही त्याची कथा हरिविजय आणि या ग्रंथाचा करता सर्वही पंढरीनाथ जाणीजे तोची पाठीशी उभा राहुनी गोष्टी सांगे ज्या ज्या कानी तैशा मिळालेल्या संतजेने जाणीजे तत्वता हा हरिविजय वरद ग्रंथ करवे आपण पंढरीनाथ एरवी श्रीद मतिमंद बहुत लोक सर्वस्व जाणते नाही वाचिले संस्कृत विभक्ती ज्ञान नाही कळत मुळा हाती हा ग्रंथ पंढरीनाथ करविला जन म्हणते अद्भुत वक्ता परिनिनंदी त्या हृदयस्था अस्तीची मुळी शरीर पाहता त्याशी श्रीधर नाम ठेविले कैचा कोणाचा श्रीधर सूत्रधामे रुक्मिणीवर तो हलवे जैसे सूत्र तैशीची नाचती चित्रपये वाजवीत न पडून ठावा म्हणते काय गोड वाजे पावा परी वाजविणार बरवा लोक त्याते नेनते पावयाचे काष्टाशी छिद्र तैसे देहाशी नाम ठेवून श्रीधर परी वाजविणार रुक्मिणीवर भीमातीर विहारी जो ब्रह्मानंदा पुरण पुरुषा श्रीमद भीमा तटकविलासा श्रीवर्धनदायका परेशा पुढे ग्रंथ चालविजे इथे श्री हरी विजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत सदा परसोत भाविक भक्त द्वितीय शतीमध्याध्याय गोडा